समर्थ 92 सालची तुझी काय आठवण आहे? 92च्या दंगली आणि त्याच साली आजच्या गेस्टची त्यांची फुललेली प्रेमकथा. एपिसोड नक्की बघा. माझ्यासाठी ती चावी नक्की कशाची आहे हा प्रश्न मला नंतर पडला. एडिटरला फुटेजची काळजी कशी असावी तर ती अशी असते. डाळ वेळ मी काय पोपट आहे का? डाळ दिग्दर्शकाला काय काय करावं लागतं खरं. हो, पण गरजेनुसार मीही होतो हे आता तिला जाणवलंच नसेल तरी काय. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपल्याकडे जे अनुरूप जोडपं आलंय ते सुखी संसार 31 वर्ष करतायत. त्यामुळे त्यांचा अनुभव आपल्याला सगळ्यांनाच खूप काही शिकवून जाणार आहे. स्वागत करूया सीमा देशमुख आणि श्रीरंग देशमुख. नमस्कार. द अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. धन्यवाद. आज आपण 3 देशमुख जे काही गप्पा मारणार. बर, श्रीरंग देशमुख यांना आमच्या क्षेत्रात आम्ही लाला म्हणतो, त्यामुळे तुझी परवानगी असेल तर. अगदीच, कारण मला जन्मापासून लाला म्हणतात. मग ठीक आहे, म्हणजे मी गिल्ट नको घेऊ ना. अजिबात. कमाल. काय लग्नाची तारीख वगैरे आठवतीये बाय एनी चान्स लाला? हो, म्हणजे काय, कारण आम्ही तारीख ठरवतानाच इतकी काळजी घेतली होती की वैश्विक महत्वाच्या तारखांच्या अत्यंत जवळची. बायकोच्याही वाढदिवसाची तारीख लक्षात ठेवायला सोपी जावी म्हणून बायकोची निवड सुद्धा त्याच अनुषंगाने केली. आता ह्याच्या पलीकडे बुद्धिमत्तेचं तेज काय वेगळं काय दाखवशील. त्यामुळे आमच्या लग्नाची तारीख आहे 13 फेब्रुवारी आणि साल आहे 1994. कमाल. हा एक वेगळाच नवरा आहे बरं. म्हणजे जनरली हा प्रश्न नवऱ्यांकडे का जातो, रोख माझा का असतो की लक्षात नसतं. आयदर वर्ष लक्षात नसतात किंवा तारीख असं होतं. पण वा, 14 फेब्रुवारी वैश्विक दृष्ट्या फार महत्वाची आहे, त्यामुळे मग 13 फेब्रुवारी. तेव्हा हे नव्हतं काही, एवढं नव्हतं. अगदीच. कारण आम्हाला नंतर हा प्रश्न विचारला लोकांनी, आईला मी 14लाच करायचं ना. तेव्हा तेव्हा झुंजू मुंजू झालं होतं या सगळ्या प्रकरणाचं. पण ते सेलिब्रेट वगैरे नाही करायचं, तेवढं नाही, पण तरी सुद्धा ते होऊ घातलं होतं. त्यामुळे आम्ही परत एकदा जी बौद्धिक चमक दाखवली ती अशी होती की 13ला आपण लग्नाचा वाढदिवस म्हणून सेलिब्रेट करू, 14ला आपण प्रेमाचा दिवस म्हणून सेलिब्रेट करू. सेलिब्रेशन हा आनंदाचा भाग असतो, तो परत परत करावा, जसं आम्ही आज सेलिब्रेट करायला इथे आलोय. येस. 31 वर्षांपूर्वीची ही तारीख, पण त्याच्या आधी तुम्ही भेटला असाल ना. तेव्हा मला तुम्हाला घेऊन जायचंय आत्ता, जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटला. तर सुरुवातीला आपला एक सेगमेंट आहे कॉल युअर बे म्हणून. बे हा पुढच्या पिढीचा कॉल. वा, तुम्हाला माहिती आहे. आमच्या घरात एक पुढची पिढी आहे, आपल्याला माहिती असतं. करेक्ट. तर त्या काळात जाऊन तुम्ही दोघांनी एकमेकांना आत्ता इथे एक फोन करायचा आहे आणि आम्हाला लाला आणि सीमा त्या काळातले बघायचे. तेव्हा तुम्ही एकमेकांशी कसे होतात? मग ती मैत्री असेल तर मैत्री. आम्ही फोन कॉल करूच, तेव्हा फोन्स लँडलाईन ना. फोन्स करूच, पण आमचा पहिला फोन कॉल हा कमाल होता. आणि त्याचा रिटेक मिळेल का मला आता? त्याच्यात गंमत आहे. ओके. आणि थोडस ना आपण एक प्रीरोल असतो ना किंवा प्रिल्यूड असतो ना, तसं थोडस करूया. ओके. कारण 92 सालची गोष्ट आहे आणि त्या काळामध्ये अनफॉर्च्युनेटली मुंबईतली परिस्थिती सेकंड हाफ मध्ये बरी नव्हती. डिसेंबरमध्ये ज्या दंगली झाल्या, 93 जानेवारीमध्ये सुद्धा खूपच वातावरण अशांत आणि सगळं होतं. आणि मी मुंबईत त्या काळात एकटा राहायचो. माझे आई वडील पुण्यात होते, बहीण पुण्यात होती आणि सीमा पण पुण्यात होती. कारण माझं कामाचं हे संपवून 90 साली मी काम करायला आले. 1-1.5 वर्ष काम केलं आणि मग मी मास्टर्स करायला घेतलं होतं एक्सटर्नली लिटरेचरमध्ये. MA करत होते मी. तर ते पूर्ण करण्यासाठी आणि मुंबईचा
सॉर्ट ऑफ कंटाळा आला की म्हणजे मला बास झालं, मला जरा ब्रेक हवा होता, म्हणून मी पुण्याला परत गेले बरं. त्यावेळेला. हे साधारण सगळ्या पुणेकरांचं सुरुवातीला होतं, नाही, माझं पण नाही मुंबई झालं. तुम्हाला Okay. इतका जीव लावते आणि हो, मुंबई correct. तुम्हाला जे जगायला शिकवते ना, त्यामुळे मुंबईला पर्याय नाही. नाही ते खरं. ते हा. ठीकच आहे सगळं, पण तर- मला पुण्याची आठवण येत होती हा, त्यावेळेला, म्हणजे मला जायचं ती होतं. मृगनयनी संपल्यानंतर ती जी 2 वर्ष गेली, आम्ही मृगनयनीच्या काळात थोडीशी भेट झाली होती. बरं, ती पुण्याची, माझी आई पुण्याची, मी हिला पुण्यात पहिल्यांदा टेलिव्हिजन सेटवरती पाहिलं होतं वगैरे, या सगळ्या बॅकड्रॉपवरती मी दिवाळीच्या आसपास पुण्यात होतो आणि झालं होतं सगळ्या नाट्यकर्मी मित्रमैत्रिणींना भेटून, इतर सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटून झालं होतं आणि आता उद्या किंवा परवा मुंबईला परत जायचं. पण त्यावेळेला लँडलाईन, मोबाईल नंबर्स वगैरे असं काही नाही आणि त्यावेळेला आपल्याला ते एक कॉल लिस्ट किंवा असं टेलिफोनची एक लिस्ट मोबाईलमध्ये पटकन असते, तसं काही नाही. त्यामुळे मी आपली एक डायरी काढली छोटीशी आणि आता कोण राहिलाय बाबा पुण्यातलं. हा, प्लीज नोट, कोण राहिलंय. नाही, कसं असतं की मित्र हे मित्र असतात आणि सीमाशी तेवढी घनिष्ठ मैत्री तिने होऊ दिलेली नव्हती तोपर्यंत. अच्छा. सी आय एम युझिंग माय वर्ड्स व्हेरी केअरफुली. केअरफुली. कारण ती सीमा साठे होती त्यावेळेला, साठे. हा. होते. तर तिने तेवढी होऊ दिली नव्हती. आमचं जुजबी कसं काय छान हवा पाणी, मुंबईत घाम फार वगैरे हे फार व्हायचं आणि त्यामुळे सीमा साठे हे नाव दिसलं. बरं, माझा ना स्वभाव खूप रसिक आहे, त्यामुळे मला वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांशी बोलायला आवडतं. त्यात तरुण सुंदर मुलगी असेल तर आणखीनच आपलेपणा वाढतो. आपण प्रांजळपणे बोलायला काय हरकत आहे, आता या वयात. तर म्हटलं अच्छा, सीमा साठे पुण्यात असेल का, तर बघू एक फोन करून की एक गतस्मृतीना उजाळा वगैरे कॅटेगरी. म्हणून मी तिचा लँडलाईन नंबर डायल केला. तिथून आपण सुरुवात करू. येस, डायल केला. हॅलो, हॅलो, सीमा साठे का? हा लाला बोल. काय? ओ, आपण माझ्या मते पहिल्यांदाच लँडलाईन वरती बोलतोय ना? हा असेल, म्हणजे माझ्या नाही लक्षात एवढं. असेल का? नाही, तुझ्या लक्षात आहे की नाही माहित नाही, पण माझ्या लक्षात करेक्ट गोष्ट आली आणि थँक्स फॉर दॅट. म्हणजे बरं, ओके. तू आलायस का पुण्यात? काय? हो, मी आलोय अरे वा. आणि मी एक 2 दिवस आहे. सध्या बेस्ट. काय चाललंय? काय नाही विशेष, अभ्यास, नाटक बिटक. नाटक चालू आहे? अरे हा, मी रिहर्सल करते राज्य नाट्याची. अरे वा, व्हेरी नाईस. कोणाचं नाटक वगैरे 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 असा तो फोन कॉल झाला. यातली सगळ्यात महत्वाची नोटिसेबल गोष्ट काय होती? हा लाला बोल. लाला बोल. जेव्हा तुमच्या मोबाईल वरती स्क्रीन येत काहीच नाही, नाही. नाव येत नाही, लँडलाईन. हॅलोवर. बरं, मी अमिताभ बच्चन नाही ना, मी लता मंगेशकर. बरं, तेव्हा तू असा फेमस व्हॉइस आर्टिस्ट ही अजिबातच नव्हतो, कारण तेव्हा मी व्हॉइसिंगच करायचो नाही. पण दर्द असतो काही काही आवाज. तो जर भिनला, भिडला, पोहोचला, एका हॅलो मध्ये Oh, दर्द yeah. होता सीमा. तर असा तो पहिला टेलिफोन कॉल होता. झालं. आता तू मला सांग की आज इथे बसून अनुरूप वरती बोलणं हे स्वाभाविक आहे की नाही? बनता है. आणि मग प्रेमात कधी पडलात? पडलो. कोण जाणे. मग डायरेक्ट लग्नच केलं की आता हा काय? किस्सा तूच सांग, कारण तो खूप परत एकदा गमतीशीर किस्सा. अच्छा. आता ती म्हणाली तसं नाटकाची रिहर्सल, मी नाटकवाला, ती नाटकवाली, उपेंद्र लिमये मित्र, त्याच्या बरोबरची रिहर्सल. मी उपेंद्र डिरेक्ट करत होते. हा. मी ते परिचयचं नाटक हा. ह्याच्याकडनं करत होते त्यावेळेला. परिचयकडनं राज्य नाट्य स्पर्धेसाठी आम्ही सती 2 अंकी करत होतो. हा. आणि मी म्हंटल की रिहर्सलला जाण्यामध्ये काहीच वावगं नाही. हम्म. तिथे उपेंद्र हे एक ऍडिशनल इन्सेंटिव्ह पण आहे. म्हणजे असं कुणाला वाटायला नको हा. की हॅलो वरती नाव ओळखल्यानंतर लगेच हा भेटायला गेला की काय. तर मी म्हटलं की अरे वा छान, कुठे रिहर्सल आहे. मी गेलो, रिहर्सलला भेटलो आम्ही आणि मग असं 1-2दा जाणं झालं. माझा स्टे ऑटोमॅटिकली वाढला वगैरे. बरं, इंटेन्शनल काही नव्हतं, सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. खरं. तर आपण फक्त त्या गाठी बसू द्यायच्या असतात. तेव्हा हेही डोक्यात नव्हतं. मी गेलो आणि सीमाकडे लुना होती. आईस, लाल रंगाची लुना. आणि पुण्यात त्याच्यावर सगळे लोक रिलेट करू शकतील. हा, आणि त्या काळात सीमा त्या वयानुरूप छान बारीक बिरीक होती.
आणि चिकनी होती सीमा, म्हणजे अजूनही चिकनी आहे, पण मला आठवते ती उगीच चिकनी केली आहे. सीमा. हो, तुला आठवत हो. नाही, डेफिनेटली होती. आणि ते लुना वगैरे मला काही माहीत नव्हतं. मी आपलं गेलो रिक्षा वगैरे करून, आणि सगळी रिहर्सल संपली. उपया त्याच्या दुसऱ्या कामाला कुठे जायचा होता, अजून कोण होतं, अंड्या होतं का कोण होतं मला आठवत नाही. अभय होता, हा. अभय. तर मी म्हटलं मी निघतो. तर सीमा म्हणाली की तू, म्हणजे आमचं झालं होतं बोलणं की मी SP कॉलेजच्या समोरच्या लेनमध्ये खजिना महालच्या समोर वगैरे माझ्या आजीचं घर आहे, तिथे राहतोय. ती म्हणाली मी तुला सोडते, मी मुकुंदनगरमध्ये जाणार. आता सोडते म्हटल्यानंतर स्वाभाविक आहे की जिची लुना आहे, जी सोडणार आहे, तिने ड्रायव्हर सीटवर बसायला पाहिजे, रायडर सीटवर, आणि मी पिलियन. बरोबर आहे. तिने माझ्याकडे अशी चावी दिली. तुझी उंची बघून दिली असेल रे. हा मागे कसा बसणार, कारण लुनाशी कारण- पण जाईल ना. म्हणजे नाहीतर अशी नसती का झाली ती लुना. नाही, पण उंच असल्यामुळे पाय पण टेकले असते की नाही. म्हणजे मुद्दा तो नव्हताच. माझ्यासाठी ती चावी नक्की कशाची आहे हा प्रश्न मला नंतर पडला. असो, वा. आपण आता त्याच्यात नको हे शिरूया. हे ओळख हा असा एक Create केलेला screenplay आहे. नाही, हा क्रिएट केला नाहीये. जे घडलं ते मी फक्त एक्सप्लेन करतोय. माझं आणि प्रॅक्टिकल हे होता की एकतर हा मागे बसल्यानंतर मला भीती होती की ती अशी होईल. कारण तोही तेव्हा तू त्यावेळेला अशी- खूप बारीक आणि असाच होता, पण एवढा उंच आणि माणूस, पुरुष एक, बिचारी माझी ती लुना, ती अशी घेऊन ती पुढे, मी चालवायला नाही जमलं तर भानगड नको, तू चालव, कारण तू बाईक चालवायचा आहे मला माहिती होतं. अरे पण ते पुणे होतं. तिथे सीमा त्यावेळेला मृगनयनीमुळे बऱ्यापैकी लोकांना माहीत होती. आणि जी ज्या स्कूटरवरनं, लुनावरनं किंवा टू व्हीलरवरनं फिरते तीही बऱ्यापैकी मग अनेकांनी नंबर पाठ केलेले असतात. एवढं काय नाही. माझ्या मनात भीती काय होती, रात्र होती पण माझ्या मनात भीती होती, माझ्या मागे ही दिसलीच नाही आणि लोकांना वाटलं की हा पळवून नेतोय स्कूटर किंवा लुना. तर पण मुद्दा तो नाही, हा सगळा विनोदाचा भाग झाला. मुद्दा इतकाच होता की तिने अशी चावी दिली. म्हटलं म्हणजे चालव, बरं ओके, मला सवय होती त्यामुळे मी पुढे, सीमा मागे, असं करत करत आम्ही त्या टिळक रोडनी असं आमचं मध्ये बोलणं झालं की आता मलाही काहीतरी खायचं आहे, मलाही खायचं होतं. मग आम्ही म्हटलं आपण इथे पुढे पावभाजी खाऊ. त्या याचं मला नाव आता आठवत नाही, पण हा गिरिजा. पण गिरिजा मोठं नाही, छोटं गिरिजा, छोटं, कल्पना तेव्हाचं. भेळच्या बाजूचं 94 सालचं. ते गिरिजा. तर 94 नाही, ऍक्च्युली 93 सालचं. तर आम्ही तिथे गेलो, आम्ही पावभाजी ऑर्डर केली, आम्ही दोघं पावभाजी खात होतो आणि गप्पा मारत होतो. बरं 7 वर्ष मी मुंबईत एकटा होतो, कारण माझे वडील ससूनला त्यावेळेला हेड ऑफ द डिपार्टमेंट अनॅटॉमी, आजी म्हातारी माझी, आणि वडील आणि बहिणीला मेडिकलला ऍडमिशन मिळाली. असं त्या याने ती म्हणाली मी तिकडेच जर राहिले तर तुझं मॅनेज होईल. म्हटलं होईल. स्वातंत्र्य कोण सोडणार, तर ते मला मिळालं होतं. 7 वर्ष मी माझ्या मोठ्या छान घरामध्ये एकटा राहत होतो. हे सगळं आमचं बोलणं झाल्यानंतर मला सीमाने विचारलं की अरे इतकी वर्ष एकटा राहतोयस, त्यात धुमाळे सरांना मी असिस्ट करायचो, विनय धुमाळे सरांना, तर मग लग्न का नाही करत. माझे डोळे जरा लकाकले, कारण चावी देणं, हॅलो नंतर हा लाला बोल, हे सगळं होतंच ना थोडंसं कुठेतरी. तर मी म्हटलं की गंमत काय तुला सांगू का सीमा, खूप मैत्रिणी मला असं विचारतात की काय तू एकटा तिथे भूतासारखा राहतो. जे मी भूतासारखा राहत नव्हतो, आमच्या आंतरनाट्याची सगळी गँग आणि इतर मित्रमंडळ, माझ्या घराबाहेर फक्त दारवान नव्हता, बाकी सगळं तसंच होतं. आणि अत्यंत व्यवस्थित, शांत, डिसेंट यांनी, कारण सोसायटी होती. तर म्हटलं गंमत सांगू का, मला ना खूप मैत्रिणी हा प्रश्न विचारतात की अरे लग्न का नाही करत, आणि खूप कळकळीने प्रामाणिकपणे विचारतात. पण करतेस का विचारल्यावर नाही म्हणतात, हो तू करतेस. असं झालं. आणि ती तारीख होती, पुन्हा एकदा लक्षात ठेवायला सोपी, 24 डिसेंबर 2092. आणि दुसऱ्या दिवशी माझा 25ला वाढदिवस. 25ला वाढदिवस. मला म्हणाली आता तू पण ये वाढदिवसाला. पण त्याच्यावर उत्तर काय दिलं ह्यांनी, सांगतो ना. अच्छा ओके. माझे शब्द ऐक. मग म्हणाली आता तू पण ये वाढदिवसाला. आता म्हणजे तर मी असं विचारलंय म्हणून म्हटलं असेल कदाचित. नाही, माझे खूप मित्रमैत्रिणी घरीच येतात, मग आम्ही सकाळी काहीतरी छान खाणं पिणं, असं मज्जा. आई बाबा पण, आई आणि दादा पण असतात, सो आमचं सगळं ते होतं. प्रथेप्रमाणे मला पोहोचायला थोडा उशीर झाला, आणि खरंच तो जेन्युइनली झाला. तो माझ्या आयुष्यात लिहिलेला आहे, आणि संजय मोनेच्या वडिलांनी त्याच्यावरती एक लाईन मी नंतर उगाच जर आलं तो विषय तर सांगेन. तर मी पोहोचलो तोपर्यंत बाकी सगळे निघून गेले होते.
आणि मग सीमानी आमचं खाणं पिणं चालू होतं. सीमानी मला विचारलं, तू काल विचारलंस ते खरंच विचारलंयस का उगाच आपलं? म्हटलं असं नाही, तू सांग ना, आत्तापर्यंतचा अनुभव हा अपयशाच्या पलीकडचा नाही. बरं ते अपयश म्हणून नाही, पण विचारलं करतेस का उगाच आपलं लग्न कर लग्न कर सवय असं. हा म्हणजे लग्न कर काय उगाच करणार आहे का कोणी तर बोला. बरं असं नव्हतं की मी सगळ्यांच्याच प्रेमात पडलो. आणि ही हो म्हणाली. बोल किती आता गोड. असं झालं आता असेल त्याला. उशीर विचारला आणि होच म्हणाली. आता करावंच लागेल. म्हणजे वा अरे वा, बापरे अशी कमाल माझी किस्सा रिएक्शन आहे पण हा फारच गोड किस्सा आहे हा. हो. आणि म्हणून म्हणलं की प्रेमात पडलो वगैरे असं काही म्हणजे हो आपण प्रेमात पडलोय का असं काही म्हणजे आता वाटतं की हो का असं असं झालं का. नाही काय कुठे होतं ते सांगू का? गृहीतच धरलं गेलं होतं बहुतेक ते की हा म्हणजे आपलं एक आहे छान हे वाटतंय आपल्याला. रुजुता याच्यात गंमत अशी असते की प्रेमात पडल्यानंतर प्रेमभंगाचं दुःख कदाचित वाट्याला येऊ शकतं 50%, राईट? 50%. बरोबर. काही काही वेळेला सक्सेसफुल होतात प्रेम प्रकरण वगैरे. आमच्या बाबतीत काय झालं माहितीये ना, एकमेकांच्या लक्षात आलं अनुरूप म्हणजे नक्की काय. आणि मग आम्ही ठरवलं की ठीक आहे, तुझी हरकत नाही, मला आवडणार आहे, सो लेट्स गेट ऑन विथ इट. हा आणि आता विचार केला तर खरंच असं वाटतं की आम्हाला इतकी एकमेकांचे स्वभाव म्हणा त्यातले बारकावे म्हणा आम्हाला खरंच नव्हते माहिती त्यावेळेला. आणि आता बघशील तर आम्ही पोल्स अपार्ट आहोत. म्हणजे तो पूर्ण जगनमित्र आहे, तो एक्स्ट्रोवर्टेड आहे, त्याची जाईल तिथे सहज मैत्री मी होते. हवेशी गप्पा मारू शकतो. हा हवेशी काय, मी त्याला म्हणायचे मी दादरला आम्ही जिथे राहतो तिथून जिप्सी कॉर्नरला जाईपर्यंत मी म्हणायचे की वाटेतला दगडही तुझा मित्र असू शकतो. इतकी त्याची हे आहे तसा स्वभाव आहे. आणि माझा अजिबात तसा नाही आहे स्वभाव. मला बोलायला वेळ लागतो, मैत्री व्हायला वेळ लागतो, विश्वास ठेवायला तर त्याच्याहून जास्त वेळ लागतो. म्हणजे हे पोल्स अपार्ट होता मी अक्षरशः या सगळ्या बाबतीत. पण हे सगळं लग्न झाल्यावर लक्षात पण हे नंतर हळूहळू लक्षात. हळूहळू. पण आय वुड ऍड टू दिस की हे जसं जसं लक्षात येत गेलं तेव्हा असंही लक्षात आलं की तिचा एक स्वभाव आहे, माझा एक स्वभाव आहे, आणि देन वी कॅन कॉम्प्लिमेंट इच अदर. ऍक्च्युली म्हणजे कदाचित असं होत असेल. हे आता सगळं इन हाइंडसाइट म्हणतो आपण तसं मागे वळून बघताना आता असं वाटतं मला की एक्स्ट्रोवर्टेड स्वभाव आहे, जगनमित्र असण्याची त्याची जी टेंडन्सी आहे याच्यामध्ये कुठेतरी कधीतरी असेही प्रसंग होऊन गेले की ज्याच्यात कदाचित त्याचा गैरफायदा घेतला गेला किंवा गृहीत धरलं गेलं त्याला. आणि मला ते बाहेरून बघत असल्यामुळे मला ते कळत होतं की हे चुकतंय काहीतरी. आणि मी त्याला ते वॉर्न करायचा प्रयत्न करत होते की हे नाहीये बरोबर, ही माणसं बरोबर नाहीये किंवा ह्या माणसांचं इंटेन्शन मला बरं वाटत नाहीये. हे असे ना बॅलन्स होत गेल्या मग गोष्टी. कारण त्याच्या दृष्टीने काय आहे, त्याच्या स्वभावात इतका आटोकाट चांगुलपणा आहे की त्याला समोरच्या माणसामध्ये काही वाईट दिसतच नाही. किंवा त्याला म्हणजे असं वाटतं की नाही मी चांगला वागलो तर तो ती जे व्यक्ती असेल समोरची ते चांगलंच वागेल. तर हे असं होत नाही. प्रत्येक वेळेला त्या चांगुलपणाची परतफेड चांगुलपणाने होतेच असं नाही. हे जाणीव मला ती बाहेरून बघत असल्यामुळे किंवा मला मी त्या रिलेशनमध्ये तेवढी नसल्यामुळे माझा विश्वास बसायला मी म्हटलं तसं वेळ लागतो मला. तर त्याच्यातनं मला या गोष्टी काही वेळेला जाणवायच्या ज्याची मी त्याला मग जाणीव पण त्याच्याकडे तेवढा ओपननेसही होता की ओके असं वाटत असेल तर नाही मग फुंकून पिऊ ना. हा डायरेक्ट तोंडाला कप लावण्यापेक्षा फुंकून पिऊ, सिंपल आहे. पण काही वेळेला मला असंही वाटतं की त्या एका सेफ प्लेच्या ह्याच्यामध्ये आपण काही ऑपॉर्च्युनिटीज गमावतो का. शक्य. त्यामुळे आमचं त्याही बाबतीत बोलणं होतं की सीमा थोडंसं लिनियंट, थोडंसं ऍक्सेप्टन्स वाढवून एकदम उडी जशी मी मारतो अनेकदा तशी तू मारायची गरज नाही. आणि बिईंग अ लेडी ते योग्यही नाही. मग आमच्या त्या चर्चा होतात, ती बोलणी होतात. आणि आपल्या ना म्हणजे सॉरी तुला मी डिस्टर्ब करते किंवा थांबवते. आपल्या व्यवसायामध्ये ही गरज असते. म्हणजे उत्तम आहे सगळं वातावरण जसं बाकीच्या व्यवसायांमध्ये असतं तेवढंच असुरक्षित किंवा असा आपला व्यवसाय, एवढंच माझं म्हणणं आहे. पण मी 20 वर्षाची होते, 19 वर्षाची होते मी जेव्हा प्रोफेशनली करायला लागले. नाही लग्न झालं तेव्हा मी 23 वर्षाची होते.
हल्लीच्या मानाने तर तरी बाल- लवकर बालविवाहच झालेला आहे साधारण. पण काम करायला लागले मी तेव्हा 19.5 वर्षाची होते मी, आणि बरी होते दिसायला आणि सगळं. त्या ह्याच्यामध्ये ना आई वडिलांनी विश्वास ठेवून मुंबईला पाठवलं होतं काम करायला. तर त्याच्यात स्वतःला सांभाळताना हे गार्ड्स आपोआप एक निर्माण सवय लागून झाले. गेली होती की एका डिस्टन्सच्या पलीकडे कोणाला येऊच द्यायचं नाही, नंतरच्या भानगडी नकोत मला, की कोणी काही गैरफायदा, मग ते असं तो असं का बोलला, ती असं का म्हणाली, किंवा अरे ह्याला हे काय वागण्याचा प्रकार, हे नकोच. याच्यातनं ती सवय लागून गेली होती की स्वतःला सांभाळायचं असेल आपल्याला, मला शिष्ट म्हणालात तरी चालेल, ते परवडेल मला, पण लिमिट्स क्रॉस केल्यानंतर मग त्याच्यातले कॉन्फ्लिक्ट्स आणि हे असं काही व्हायलाच नको. त्यातनं ही कदाचित एक्स्ट्रा कॉशियस वागायची सवय लागली असेल मला, असं मला वाटतं. पण त्याचा मुद्दा बरोबर होता की त्यामुळे काही वेळेला काही संधी निसटतात, काही मैत्री किंवा काही नाती छान कदाचित झाली असती तर ती कदाचित होत नाही, शक्य आहे. किंवा काही कामाच्याही संधी त्याच्यामुळे माझ्या अशा प्रकारच्या ॲटिट्यूडमुळे गेलेल्या असूच शकतात. मला मान्यच आहे. कसं आहे की याला ॲटिट्यूड म्हणायचं का, हा एक पारखून निरखून घेण्याचा भाग आहे स्वभावातलाच मुळात, हे म्हणायचं. पण हल्ली प्रत्येकच गोष्ट ॲटिट्यूड या टॅगनीच येत असल्यामुळे, आणि ॲटिट्यूड म्हणताना थोडासा ना त्याच्यामध्ये निगेटिव्ह आस्पेक्ट जास्ती असतो कदाचित, आणि मग ओ अच्छा असं आहे काय, मग नकोच ते, हा सुद्धा एक भाव निर्माण होऊ शकतो मनामध्ये. एवढंच माझं म्हणणं असतं. बरोबर. पण जेव्हा मग लग्न तुम्ही केलं तेव्हा तू मुंबईचा, तू पुण्याची, घरच्यांचं काय मत होतं? ती एक वेगळीच गंमत आहे. म्हणजे माझ्या घरी मी सांगितल्यानंतर तुझं होत आहे ना, ठीक आहे, कारण काही इश्यूच नव्हता. माझी आई खूप प्रोग्रेसिव्ह विचारांची, वडील हे माझ्यापेक्षा 4 मित्र जास्त असणारे होते, त्यामुळे ऍक्सेप्टन्स लेवल खूप होती. अच्छा सीमासाठी आहे, ओके, मला टीव्हीवर पाहिलेलं होतं ना, कारण तोवर माझी मेजर सिरियल एक आलेली असल्यामुळे मृगनयनी नावाची, मला त्यांनी माहिती होती. आणि ही पुण्याचीच आहे हेही तोपर्यंत याच्यामुळे त्यांना कळलेलं होतं. आणि तर मी आणि सासूबाई एका शाळेच्या, एका कॉलेजच्या, हे नंतर कळलं म्हणजे. पण आमची शाळाही एक, आमचं कॉलेजही एक, एवढं माझे वडील आणि माझ्या सासूबाईंची घरं सदाशिव पेठेत अशी बॅक टू बॅक होती, हेही नंतर लक्षात आलं आमच्या. त्यामुळे आपलेपणा वाढतो है ना. तर असं ते सगळं झालं, आणि आम्ही खरं तर असा निर्णय घेतला होता की आपण आधी किती जेल होऊ शकतो, आपल्या वाइब्स मॅच होऊ शकतायत का, आपल्याला खरंच असं वाटतंय का की लंबी रेस के घोडे म्हणून आपण एकत्र एका ह्याला जुंपून धावावं वगैरे टाइप्स. पण मग फेब्रुवारीमध्ये मी तिच्या घरी गेलो आणि तिच्या आईवडिलांना भेटलो. तेही अत्यंत मस्त गोड माणसं होती, आहेतही अजूनही वडील. तर दादा, ते आता माझे मित्र आहेत असं मी अगदी प्रौढीने सांगू शकतो. दादा इज अ फ्रेंड, म्हणजे ते सासरे बिसरे सगळं मान्यच आहे, पण ही सच अ ग्रेट सोल आय वुड से. आई तशाच होत्या, त्या संगीताच्या गुरु होत्या, त्यामुळे एक तो कलाकार असण्यातनं जो एक हे येतो ना स्वभावामध्ये, तो त्यांच्यातही होता. सो आम्ही गेलो तर दादा आणि आई म्हणाल्या की ओके चला ठीक आहे, मग आपण साखरपुडा करून टाकू. म्हटलं साखरपुडा लगेच? अहो आत्ता म्हटलं 1-2-3 महिने झाले. तर म्हणाले की मग काय म्हणणं आहे, आपण एक साखरपुडा करू आणि मग लग्न तुमच्या हिशोबाने आपण ठरवूया. म्हटलं आम्हाला एक साधारण 10 महिने ते 12 महिने हवेत, की आम्हाला कळू दे की आर वी मेड फॉर इच अदर, आम्ही अनुरूप आहोत की नाही खरंच. नाहीतर नुसतं इन्फॅच्युएशन किंवा अट्रॅक्शन किंवा वाटणं की आपण प्रेमात पडलोय. बरं त्यावेळेला परिस्थिती अशी होती ना रुजुता, की मी कॅमेऱ्याच्या मागे काम करत होतो, सीमा कॅमेऱ्याच्या पुढे होती आणि मृगनयनी सारख्या मेगा प्रोजेक्ट मध्ये ती असिस्टंट डिरेक्टर आणि सेकंड लीड म्हणूनही काम करत होती. सो तिच्या भोवती एक वलय होतं. सो त्याचा कुठेही काही फ्रिक्शन या गोष्टीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होऊ नये, की कुठे इगोज हर्ट होत आहेत का. कारण कॅमेऱ्याच्या मागे काम केल्यानंतर तुम्हाला ते ग्लॅमर नाही मिळत. तुम्हाला असं वाटतं की मी इंडस्ट्रीचा भाग आहे आणि तुम्ही असता, बरोबर, पण जे ग्लॅमर चेहरा ज्यांचा दिसतो त्यांना लोक ओळखतात ना, कारण घराघरात टेलिव्हिजनवरती पाहिलं जातं. जसं मी सीमाला पहिल्यांदा पाहिलं होतं, तर तो एक विषय होता की आपण बघूया. एक
थोडा वेळ आपण एकमेकांना देऊया आणि म्युच्युअली ठरवलं होतं. आम्ही ते दादांना स्पष्टपणे सांगितलं आणि दादांनी ते तेवढ्याच जेन्युइनली लगेच ऍक्सेप्ट आणि केलं. आणि त्याला दुसरा अजून एक भाग असा होता की आम्हाला दोघांनाही स्वतःच्या लग्नाचा आर्थिक भार उचलायचा होता. म्हणजे आई वडिलांकडनं काही हे नव्हतं किंवा म्हणजे परिस्थिती नाही असं काहीच नव्हतं. पण ही आमची इच्छा होती की आपल्या स्वतःच्या लग्नाचा जो काही खर्च असेल त्याचा वाटा, सायझेबल वाटा आपल्याला उचलता आला पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे लग्नाची तयारी सगळ्याच आई वडिलांनी केलेली असते. मला तर मोठी बहीण असल्यामुळे मोठ्या बहिणीनंतर आता माझ्या लग्नाची होतीच त्यांची तयारी. पण त्याचा का हे घ्यायचा, म्हणजे ते करतायत त्यांच्यावरती त्याचा भार नाही येत. आपण जर कमवतोय, आपण जर आता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालेलो आहोत तर ही जबाबदारी पण आपल्याला पेलता आली पाहिजे. म्हणजे मी असं नाही म्हणणार की अगदी सगळाच्या सगळा खर्च आम्ही आमच्या लग्नाचा केला नाही, पार्शल केला, पण तो आमची दोघांचीही ती इच्छा होती. दुसरं फार महत्वाचं हे होतं की लग्न ठरलं जेव्हा करायचं असं आणि त्याचे आई वडील आमच्या घरी आले आणि ते रितसर एक काय कांदे पोहे वगैरे. नाही, कांदे पोहेपेक्षा लग्नाची तारीख, कुठं करायचं, कसं करायचं वगैरे असं. त्या ह्याच्यामध्ये पहिल्याच ह्याच्यात माझ्या सासूबाई आणि सासरे असं म्हणाले की लग्नाचा खर्च आपण अर्धा अर्धा करणार. म्हणजे त्या 31 वर्षांपूर्वी ना ही थोडीशी गोष्ट मोठी होती. आता हे गृहीत धरलं जातं बऱ्यापैकी, पण त्यावेळेला नव्हती एवढी. हे म्हणजे मुलीच्या आई वडिलांनी लग्न करून द्यायचं अशा पद्धतीची त्यावेळेला रीत होती असं म्हणा. मग ते किती कसं करायचं, काय त्याच्यावरनं अडवणूक होईल वगैरे अशी गोष्ट नव्हती, पण तशी पद्धत होती. पण माझ्या सासूबाईंनी सुरुवातच त्या सगळ्याची अशी केली की लग्नाचा खर्च आपण अर्धा अर्धा करूया, जो काही होईल तो असं. तर त्यामुळे एकतर माझ्या आई वडिलांना तिथेच खूप हे झालं होतं. आणि मग त्यात शिवाय आम्हाला त्याच्यात हे करायचं होतं, वाटा उचलायचा होता, म्हणूनही आम्हाला वेळ हवा होता थोडासा. आणि आता विषयच निघालाय तर मला फार विधिवत वगैरे लग्न करण्यात फार इंटरेस्ट नव्हता मला. म्हणजे काय ठीक आहे असं रजिस्टर करून झालंय सगळं, म्हणजे ठरलेलं तर पक्क आहे. फक्त एक आपल्याला त्याचं आता काय म्हणतो आपण ऑफिशियल एक त्याचं आपल्याला हवंय, ऑफिशियल करायचंय. तर माझ्या सासूबाईंची खूप इच्छा होती वैदिक पद्धतीने लग्न करण्याची. आणि त्या मला म्हणाल्या की एवढं हे एक लग्नाचं हे तू मी सांगते म्हणून तसं कर, पुढे काय जे काय वर्षभर त्याचे हे असतात मी तुला काही सांगणार नाही करायला, तुला वाटलं तर तू कर. आणि खरोखरच तसं झालं. एकदा ते वैदिक पद्धतीचं लग्न झाल्यानंतर पुढे मग नाही आता वटसावित्रीची पूजाच कर, आता मंगळा एवढी एकच कर, असं काहीही त्या कधीही म्हणाल्या नाहीत. हे क्रेडिट 100% त्यांना आहे. आणि मला आता त्याचा आनंद होतो की त्यावेळेला मी खूप अगदी मनापासून नाही की कदाचित थोडंसं मनाविरुद्धच मी म्हटलं त्यांना की बरं ठीक आहे, चला ठीक आहे करूया वैदिक पद्धतीने. पण मला त्याचा आनंद होतो की त्यांची ही छोटीशी इच्छा पूर्ण करू शकलो आम्ही. आता जेव्हा कदाचित त्या वयात आपण पोचतो ना की आमची लग्न लवकर झाल्यामुळे आमचे आई वडील साधारण 55-60 या वयात होते आमची लग्न झाली तेव्हा. तर आता त्या वयाच्या जवळ आल्यानंतर मला हे कळतं की छोटीशी इच्छा होती खरंच की ही. आता असं वाटतं की काय ह्याच्यात एवढं काय होतं, बिग डील. पण त्यावेळेला तसं नसतं ना, त्यावेळेला आपला स्वतःचा एक हे आपल्याला गाजवायचं, माझं लग्न आहे ना मग माझ्या मनासारखं. पण हे एक मी कदाचित त्यांनी काय आमचं बोलणं झालं किंवा काही, तर त्याच्यात तो सोडला आग्रह माझ्या रजिस्टर्ड ह्याचा, त्यांच्या मनासारखं झालं. त्या खुश झाल्या, खूप हौशी होत्या सासूबाई, अतिशय प्रेमळ होत्या, खूप हौसेनी. म्हणजे मला हेही सांगायला आवडेल की माझ्या लग्नाची खरेदी माझ्या अपरोक्ष केली माझ्या सासूबाईंनी आणि नंटेनी जाऊन, कारण मी मुंबईत काम करत होते, त्या इथे पुण्यात होत्या. त्यांचा फोन आला की साड्या आता काय काय सगळ्या ह्याच्यात आम्ही घेऊ का, तुला नाही आवडल्या तर आपण त्या परत करू, दुसऱ्या घेऊ, तुझ्या आवडीच्या, पसंत नाही पडल्या तुला असं. तर मी म्हटलं ठीक आहे, कारण प्रॅक्टिकली मला शक्य नव्हतं. काम सुरू होतं मुंबईमध्ये आमचं दोघांचे, आम्ही सिरियलला असिस्ट करत होतो, तो कामही करत होता पाऊल कोणा नावाच्या सिरियलमध्ये. तर ती सगळी खरेदी 5 साड्या लग्नाच्या ज्या काही असतात त्यांनी मी नसताना आम्ही दोघंही नसताना त्यांनी घेतल्या जाऊन.
पण त्या 5ही साड्या इतक्या सुंदर होत्या की मी अजिबात, मला असं वाटलं मी सुंदर आहेत साड्या, कशासाठी बदलायच्या या. म्हणजे एका शालूच्या जागी 2 शालू घेऊन आल्या कारण दोन्ही आवडले. तर मग आता ह्यातला कुठला नको बाजूला ठेवायला म्हणून दोन्ही घेऊन आल्या, वेगवेगळे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे. बाकीच्या 2-3 साड्या इतक्या त्या रसिक होत्या. माझा सांगायचा मुद्दा, इतक्या रसिक, हौशी आणि प्रेमळ होत्या. तर आता मला हेही वाटतं की बापरे, आताच्या मुली ऐकतील का असं, की मी जर समजा विचारलं माझ्या सुनेला करू का मी तुझी खरेदी, तर ती हो म्हणेल याची काही गॅरंटी नाही. आणि किंवा हे सुद्धा जे तू म्हणतेस की त्यांच्या इच्छेपोटी त्यावेळेला तुला असं वाटलं पण तरी तू केलंस ना, त्यांना हवं तसं लग्न, हे सुद्धा करतील का? पण डेफिनेटली. म्हणजे त्याच्यामध्ये असं होतं ना की मी मगाशी जसं म्हटलं की आम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतो अनेक गोष्टींमध्ये. ती त्यावेळेला बऱ्यापैकी नास्तिक कॅटेगरीकडे होती आणि आमची अख्खी देशमुख फॅमिली ही स्वामी भक्त, किंवा माझे आजोबा डॉक्टर होते, घरात अनेक डॉक्टर्स, पण सगळेजण खूप मनापासून निदान नमस्कार करणं किंवा जे काय करणं असतं तर ते खूप होतं. एक आध्यात्मिक वातावरण घरामध्ये होतं. त्यामुळे आईची इच्छा होती की वैदिक पद्धतीने ते व्हावं. आणि आमच्या दोघांचंही म्हणणं होतं की फार पॉम्पॅन्ड शो नको, आपण उगाच अवडंबर माजवायची गरज नाही. इट्स ऍक्च्युली अ व्हेरी पर्सनल इव्हेंट. पण नाही म्हणताना 500-600 लोक तर 800 लोक होते. नाही, कारण गोतावळाच सगळ्यांचा एवढा आहे की त्यातलं वगळणार कुणाला म्हटलं. आणि सगळे, आणि त्यात त्यांच्या घरातलं पहिलं लग्न, कारण हा मोठा आहे आणि आमच्याकडचं मी धाकटी असल्यामुळे त्यामुळे आता बोलवायलाच पाहिजे. म्हणजे असं की आता ह्याच्यानंतर परत कुठे काय आपल्याकडे होणार आहे, हे माझ्या आई वडिलांचं होतं आणि त्यांच्याकडे होतं की पहिलंच लग्न आहे घरातलं, बोलवायलाच पाहिजे आपल्याला सगळ्यांना. पण लग्न पुण्यात की मुंबईत? पुण्यात. माझे आई वडील पुण्यात, बहीण पुण्यात, हे सगळे पुण्याचे मूळचे. आम्हीच दोघं कामाला मुंबईत होतो. सो आम्ही दोघांनी जाऊन सगळं तिथे करणं हे सोपंही होतं. इथे आलं असतं तर जास्त जबाबदारी आमच्यावरही पडल्या नाही. आणि मग ते 800 वरती मला वाटतं थांबलं नसतं, 1,500 शिवाजी पार्क बुक करायला साधारण गेला बाजार किंग जॉर्ज शाळेचं मला. असं सगळं ते आहे. वा, छान. आणि लग्न झाल्यावर जसं तुम्ही म्हणालात की नंतर काही गोष्टी जाणवल्या, अगदी लग्न झाल्या झाल्या एकतर तू कामासाठी मुंबईत आली होतीस, पण आता मुंबईतच राहायचंय, किंवा काही सवयी वेगवेगळ्या असतात कुटुंबाच्या, तर आपल्याला ऍडजस्ट करायला थोडा वेळ लागतो, खाण्यापिण्याच्या सवयी म्हण कुठल्याही. तर तशा काय गोष्टी होत्या ज्या तुला ऍडजस्ट कराव्या लागल्या, त्यात ह्याची साथ कशी होती? ऍडजस्ट त्यालाच करायला लागलं जास्त. त्याचं कारण मी सांगते. खरोखरच हे कबूल करायला मला कुठलीही लाज वाटत नाही की आज आम्ही 3 जण राहतो, आम्ही दोघं आणि आमचा मुलगा. आमच्या तिघांच्यात सगळ्यात जास्त खोड्या मला आहेत अजूनही. आणि 31 वर्षात त्या कमी झाल्या नाहीये? नाही. खाण्यापिण्याचं काय आहे की सगळे माझे सेन्सेस आहेत ते तीव्र आहेत. मला वास जास्ती येतो, मला ऐकू जास्ती येतं, चव मला जास्ती एनहान्स्ड लागतात सगळ्या. त्यामुळे याच्यात हळदच जास्ती आहे. म्हणजे बाहेर गेल्यानंतर ह्याच्यात हळद जास्ती आहे, केवढा हिंग घातला, इतकं लसूण घालतं का कोणी. आणि त्याला एकमेव असलेली त्याची अपेक्षा म्हणजे तो कोरडं जेवू शकत नाही, बस. नाही, कारण मला कोणतीच गोष्ट कोरडी आवडत नाही. मायेचा ओलावा फार महत्वाचा असतो, इतकंच. एक काहीतरी वाटीत ओलं म्हणजे पाहिजे, वरण, आमटी, सार काहीतरी पाहिजे, बास. याच्या व्यतिरिक्त त्याची काहीही, ही भाजी खात नाही, ते तसं करू नको, परतलेली भाजी आणि पोळी असं वाढलं तर त्याला जेवायला जेन्युइनली त्रास होतो. एकमेव खोड म्हणता येईल अशी आहे. आता ही खरं म्हणजे खोड नाही, ही योग्य गोष्ट आहे की किंवा एखाद्याची सवय. देशमुख साठे मध्ये असं नाही वाटलं तुला काही फरक? नाही, अजिबातच नाही. कारण देशमुख ही पदवी आहे. देशमुख ही पदवी आहे. मूळचं आमचं आडनाव शिधई आहे, ओरिजिनल. स्वयंपाकातले पद्धती सेम होत्या, ब्राह्मण, चित्त, पावन, थोडासा काय फरक असेल, एखादी भाजी अशी, एखादी भाजी तशी वगैरे. किरकोळ आता अगदीच सांगायचं झालं तर कोबी वगैरे अशा भाज्यांमध्ये डाळ घालायची आपल्याला सवय असते, डाळ घालून कोबीची भाजी वगैरे, किंवा अळूच्या भाजीत डाळ आणि दाणे. तर त्याच्यावरती एकदाच त्यांनी मला सांगितलं की हे डाळ बीळ मी पोपट आहे का, डाळ म्हणजे मला तुझ्या लक्षात येत नाहीये
मला ना प्युअर आवडतं. हा. मला असं भेसळ त्याच्यामध्ये काहीतरी डाळ घातले दाणे चावायला लागतं ना हा, ऍडिशनल. म्हणजे त्याचा एफर्ट पडतो ना, त्याच्यामुळे असे काही टेक्स्चर मध्ये बदल होता कामा नाहीये Okay. कुठल्याही. ओके. मऊ अळूची भाजी मऊ छान लुसलुशीत असते त्याच्यात. नाही, दाणे पण- कशाला? नाही नाही, काजू चालतात पण घातलेले. अच्छा अच्छा. हा. पण त्या ते सॉफ्ट choice आहे. होतात, हा. ते सॉफ्ट होतात, चावायला नाही लागत. ते लक्षात घ्या. तर हे असे किरकोळ इतकेच बरं, पण आता ह्याच्यावरनं हीच- काही वादावादी नाही नाही, की कसं? वादावादी कशाला? तुला हवं तू खा, मला हवं ते मी खातो. त्यामुळे आमच्याकडे हल्ली एक भेंडीची भाजी असेल किंवा फरसबीची भाजी असेल तर आमच्याकडे एक मेजॉरिटी आहे हा. आणि एक साईजनी मेजर आहे. हा. त्यामुळे दोघांसाठी दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या बनतात. हो मी आता ज्या म्हणजे हे तुम्ही सोल्युशन तेव्हाच काढलं का? नाही, आम्ही हळूहळू निघत निघत गेलते. गेलं. हा. मग पण तेव्हा तुला काय गंमत सांगतो की आळूच्या भाजीमध्ये एवढे अख्खे दाणे चालतात, हम्म. पण काकडी टोमॅटोच्या कोशिंबिरीमध्ये दाण्याचं कूट चालत नाही. तर ही खोड म्हणायची का काय मी म्हणलं ना खोड, मला खोड ही सगळ्यात जास्त मला आहेत ओ. की असं नाही याच्यात हे नाही त्याच्यात ते नाही. पण त्या तू बदलल्या नाहीस. नाही. आणि तेव्हा दुसरी गंमत काय होती की मी जसं मगाशी म्हटलं की माझे आई वडील पुण्यात होते, हम्म. त्यामुळे ह्या दादरच्या घरामध्ये आम्ही दोघं चालू दोघं मेजॉरिटी राहतात. वेळ आम्ही दोघं असायचो. हा. बरोबर. हम्म. ते सुट्टीला वगैरे यायचे फक्त, हम्म. कारण हम्म. वडील ही वॉज स्टील वर्किंग. नाही का? बरोबर. हम्म. सो डॉक्टर असले तरी ते ससून हॉस्पिटल वॉज हेड ऑफ द हम्म. डिपार्टमेंट अॅनाटॉमी. बरोबर. बहीण शिकत होती, सो ते फक्त सुट्टीला यायचे. हम्म. त्यामुळे सासूरवासच जर म्हणायचा असेल तर तो सुट्टीपुरता असायचा. हम्म. पण मग सुट्टीपुरते आपणही जातोच की नाही आपल्या आई वडिलांच्या घरी बरोबर, किंवा काय, तर ते बरोबर. थोडंसं उलट. त्यामुळे ना सुरुवातीलाच हम्म. तिला खूप बऱ्यापैकी तिच्या मनासारखं करता आलं. अरे Free वा. hand. Free हा, hand. हा. आणि ते खूप महत्वाचंही असतं. हम्म. नाहीतर मग खूप सुप्त राहिलेल्या इच्छा त्रास देतात. बरोबर. बरोबर. जर सासू असेल समजूतदार आणि ती करायला देत असेल की तर चल तू प्रश्नच आली आहेस ना नाही. मिळून मिसळून, तर गोष्ट वेगळी असते. हम्म. पण तिथे कदाचित असं एक हे असू शकतं की आता माझा अधिकार कमी होतोय की काय, Correct. आणि ही टेक ओव्हर करते. हा एक फ्रिक्शनचा जर मुद्दा सोडला ना तर कोणताही संसार सुखी न व्हायला दुसरं काही कारण नाही. बरोबर. अगदी खरं आहे. मग एक कारण ते दोन्हीकडनं असतं की नवीन आलेली असते तिला प्रूव्ह करायचं असतं हम्म. की मला काय काय येतं बघा, मी पण करू शकते हम्म. असं. आणि सासूबाई असतील तर त्यांचा इतक्या वर्षाचा संसार असतो, बरोबर. तर कुठलीही गोष्ट अशी सोडून देणं इतकं सोपं नाहीच आहे ना. हम्म. म्हणजे हम्म. कागदावरती किंवा थिओरिटिकली सगळं बरोबर आहे की हळूहळू पण सोडून द्यायला, पण practically- प्रॅक्टिकली हो. ते नाहीये शक्य. आणि आपल्याकडे ती एक पूर्वी पद्धत होती ना की असं पायाला ते आळता बिळत्याच्या ताटात ते बुडवून लक्ष्मीची पावलं वगैरे. मग मी लक्ष्मी म्हणून आली आहे तर आय रूल. हा प्रॉब्लेम आहे. बरोबर. त्यामुळे जे कोणी अनुरूपचा हा शो बघत असतील त्यांनी जर इगो सोडला हम्म. तर संसार सुखी व्हायला फार त्रास होत नाही. आणि मला असं वाटतं मला तसा डिसेंट पॅलेटेबल स्वयंपाक येत होता हम्म. तोवर. म्हणजे अगदी काही बापरे दूध कसं तापवायचं, पाणी कसं इतकं अशी काही तयारी सुरुवात नव्हती, नव्हती. कारण आई नोकरी करत होती माझी. हम्म. हम्म. त्यामुळे लहानपणापासनं जरी मला मोठ्या बहिणी होत्या घरात, माझ्यावर खूप पडायचं नाही, पण करावं लागतंच ना हम्म. आपल्याला. म्हणजे आईचा जॉब असल्यामुळे एक आपला डबा भरून घेण्यापासून जी सुरुवात होते, हम्म. तर त्याच्यामुळे स्वयंपाकघर मला काही असं नवीन नव्हतं. बरं त्यालाही येत होतं, हम्म. येतं म्हणजे हम्म. एकटा राहत असल्यामुळे खिचडी उदरभरण नोहे जाणी जे येत नाही खिचडी का? असेल किंवा साधा आमटी भात, वरण भात, अंड्याचे सगळे पदार्थ उत्तम करतो तो. म्हणजे आजही रोहनची, आमच्या मुलाची, त्याला फरमाईश असते, बाबा ऑमलेट कर तू ना कर. प्लीज. हा. पण बाबा करतो ते ऑमलेट अप्रतिम होतं. वा वा. तर हे त्यालाही येत असल्यामुळे फार काही असा म्हणजे आता काय करायचं, अरे बापरे आता हे हम्म. डिझास्टर काहीतरी होऊन बसले, असे काही प्रसंग फारसे आले नाही. आले नाही. कधीतरी कुठली तरी रेसिपी ट्राय करताना कम्प्लीट एखादं हेवायर वगैरे गेलं असेल, हम्म. पण हा मुद्दा नाही, आणि पण कसं होतं स्वातंत्र्य की मग त्यात पडल्यानंतर सीमा जे करत गेली हम्म. त्याच्यामध्ये थोडंसं पारंपरिक आणि थोडंसं आधुनिकचा ब्लेंड ज्या पद्धतीने झाला. सीमानी केलेले बेक्ड व्हेजिटेबल्स माझ्या आईला इतके आवडायचे हो. की ती फरमाईश असायची की हा, आज की तू तू बेक्ड कर. व्हेजिटेबल, हा, ते सगळं साहित्य वगैरे सगळं हे करणं, हे दोघी मिळून ते करायच्या. बरोबर. असं नव्हतं की घरात वादविवादच होत नाही. हा. हम्म. हम्म. ते होणारच हो ना, ना, दोन भांडी हा, माणसं लागल्यानंतर आहेत म्हणजे आवाज. ना, आपण हा, यंत्र नव्हे ना, आपण खरंय, खरंय. आपण माणसं आहोत, भावभावना असलेली जिवंत माणसं आहोत आपण. होणारच की. आणि तसं बघितलं तर स्वतःच्या आईशी तरी कुठे 24 तास पटतं हो, आपलं. हो. होतातच की भांडणं. बरोबर. रादर आई मुलीची सगळ्यात जास्त भांडणं भांडणं. आणि होतात. भांडण कशाला म्हणायचं आणि वादविवाद कशाला म्हणायचं हम्म. याच्यात सुद्धा एक
बारीक थिन लाईन Thin आहे, line आहे. ती कळली पाहिजे. हा, हा. हा. पण सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्ही म्हणताय की तुमचे स्वभाव वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या अजूनही सवयी आहेत. आहेत, हो ना, हा. पण मग सुरुवातीच्या काळात जी काही भांडणं कशावरनं झाली हा एक मुद्दा, आणि ती तुम्ही सॉल्व्ह कशी केलीत? कारण वेगवेगळ्या सवयी, वेगवेगळे स्वभाव, याच्यावरनं डोक्याला डोकं आपटणार, हो, भांडण होणार, वादावादी, याचं भांडण उत्तर मी झाल्यावर तुला शांत आधीच कोण दिलं. बसतं किंवा याचं उत्तर मी तुला आधीच दिलं. वादविवाद आणि भांडण, मतमतांतर आणि ऍक्च्युअल राडा हम्म, याच्यातला जो फरक आहे ना, हा, हा, तो राडा आम्ही कधी घातला नाही हम्म, आणि तो घालायची वेळही हा, आली नाही, म्हणजे कारण दोघांनी अंडरस्टँडिंग या इतकी लेवलवरती ते कुठलीच गोष्ट ठेवल्यामुळे. ताणाविषयी कधी वाटलीच नाही. हम्म. म्हणजे बिग डील असंच व्हायचं की हा Okay. ठीक आहे, ओके. म्हणजे सोडून द्यायचा तुम्ही. हो. नाही, नाही सोडून म्हणजे सोडून दिलं तर काय होतं की एक उपकाराची भावना आहे, तिथं जाऊ दे मी सोडून देते, तू मोठा चल, असं नसतं. हा. काय असतं, तो त्या क्षणाचा एक उद्रेक असतो कदाचित. हम्म. भांडण जर असेल तर हम्म. तो त्या क्षणाच्या एक इमोशनचा भाग असतो. हम्म. तो कॅरी फॉरवर्ड झाला ना तर त्रास होतो. हम्म. जर तुम्हाला पटलेलं असेल की नाही ही माझी बायको आहे, हा माझा नवरा आहे आणि आपलं प्रेम आहे एकमेकांवर, Right. आपण सहजीवन जगतोय, हम्म. तर मग ती मुवमेंट गेल्यानंतर पुढे 1, 2, 3, 2.5 क्षणांनंतर किंवा निमिषांनंतर तुम्ही ते सोडून द्यायच्या पेक्षा ते निघून गेलं ते पाहिजे, विरून इव्हॅपोरेट जातं, झालं मला असं पाहिजे. वाटतं. हम्म. की ते तेवढं राहत नाही. हम्म. आणि इतके एक तर मूलभूत गोष्टींवरनं हा. कधी आमचे मतभेद नाही झाले. म्हणजे कारण काय होतं की मी मगाशी म्हटलं तसं की ऍक्सेप्टन्स ही फार मोठी गोष्ट आहे. हम्म. सीमानी हे ऍक्सेप्ट केलं होतं की ह्याचे 1000 मित्र आहेत हम्म. आणि त्यांचे कधीही फोन येऊ शकतात, ते कधीही त्याला घरी घेऊन येऊ जाऊ शकतात. शकतात, हा. ते कितीही वाजता रात्री दिवसा सकाळी घरात येऊ शकतात. हे ऍक्सेप्ट केल्यानंतर त्याचा त्रास होत नाही. हा. आणि मला माहित होतं की ते आल्यानंतर किंवा मी जर नवीन कोणाशी माझी मैत्री होत असेल तर मी फक्त सीमाकडे बघायचो, एक ओके आहे ना, हा चालतंय ना, अशा याने. ते सुद्धा फार बघायला लागायचं नाही खरं तर. पण तेव्हा मला कळलेलं असायचं की मला माहितीये सीमा पटकन मिक्सअप नाही होत हम्म. किंवा ती फुंकून पिते, ती हम्म. शांतपणे ऑब्झर्व करते आणि मगच ठरवते की इथे शक्यता आहे की नाही. मग त्यांची उठबस करायची जबाबदारी माझी आहे. हा. मग मी तिला नाही त्याच्यासाठी राबवता कामा, हम्म. हम्म. कारण तिला वेळ लागणार आहे. ती झाल्यानंतर ती करेल तेव्हा वल्ला हम्म. है ना. हम्म. असं ते असल्यामुळे, आणि माझा स्वभावच असा आहे, मी कौतुक म्हणून नाही सांगत आहे, मला ना राग बीग असं डोक्यात ठेवता येत नाही. हम्म. हम्म. म्हणजे तो माझा गुण आहे की नाही मला माहित नाही, पण तो राहत नाही, आता नाही. ह्याच्याकडे कसं बघावं तसं आहे. म्हणजे यु नो विसराळूपणा, हम्म. विसरण्याची ॲबिलिटी असंही त्याला म्हणता येतं हम्म. हम्म. आणि त्याला विसराळूपणा असंही म्हणता येतं. हम्म. तर तो मी त्याच्याकडे कसं बघायचं हे मला ठरवायचं होतं की अरे असं कसं विसरतोस तू काही गोष्टी, असं म्हणायचं त्याला की का त्याच्याकडे हा ओके याच्या डोक्यात राहत नाहीत गोष्टी, विसरतो तो किंवा पटकन. ठेवत नाही. हम्म. हे पर्स्पेक्टिव्हचा प्रश्न होता. मी म्हणलं ना की त्याला लेबल कसं करायचं की हा विसराळू आहे असं म्हणायचं का त्याच्याकडे विसरण्याची क्षमता आहे हम्म. असं म्हणायचं की त्याच्या डोक्यात गोष्टी राहत नाहीत असं म्हणायचं त्याला. हम्म. हे माझ्यावरती होतं हे की त्याला कुठल्या क्षणी कसं, म्हणजे महत्त्वाचं काही विसरलं असेल किंवा असं झालं असेल तर कदाचित मी म्हटली असेल की एवढं कसं महत्त्वाचं तू विसरतोस. पण विसरण्याची क्षमता याला 2 बाजू आहेत ना. हो, खरं आहे. असं होत नाही अनेक की गोष्टी कधीतरी चांगली, अंगवळणी कधीतरी. पडत जातात. हम्म. तशा तिच्या अनेक गोष्टी अंगवळणी पडल्या माझ्या बाबतीतल्या ज्या काही होत्या, आणि ते तिने ऍक्सेप्ट केल्या. आणि तसं माझंही हे असंख्य गोष्टी त्यांनी ऑब्व्हियसली केल्या असतील. नाही, पण हेच तर जोडी हो. साधी गोष्ट आहे. आपण एका वेगळ्या पद्धतीने वाढलेले असतो हो, जन्मापासून, खरं आहे. आपली बायको किंवा नवरा एका वेगळ्या पद्धतीने वाढलेले असतो, आणि आपण काही फक्त शरीर संबंधांसाठी एकत्र येत नाही ना. बरोबर. आपल्याला एक कुटुंब आधीचं जे आहे ते टिकवून आणखीन एक निर्माणही करायचं असतं, आणि तो कोणत्याही नर मादीनी एकत्र येण्याचं मूलभूत गोष्ट आहे ती, हम्म. की तुमचा वंश वाढवायचा आहे आणि ते संस्कारित असणंही गरजेचं आहे. हे सगळं जेव्हा तुम्ही ठरवलंय आणि तुम्हाला कळलंय ना, तेव्हा बाकीच्या गोष्टी हळूहळू फिजूल ठरत जातात. आणि मला काय वाटतं माहितीये आणखीन की लव्ह मॅरेज जेव्हा आपलं आहे असं म्हणतो आपण, तेव्हा आपण विलिंगली ह्या एका रिलेशनशिपमध्ये
पडलेलो असतो. हम्म. आपल्याला कोणी भरीला घातलेलं नसतं, बरोबर. बोल्यावर उभं केलेलं नसतं बरोबर. की कसंही करून लग्न लावून द्या आता, असं तर काही नसतं. हा. आनंदाने आणि स्वीकार करून आपण त्या नात्यात जर एकदा हे केलोय, हम्म. प्रवेश केलाय, तर जबाबदारी असते ना आपली ती, हम्म. की ते नातं आहे तसं निभावणं, टिकवणं. नातं टिकवणं. आणि माझं एक लाडकं वाक्य आहे की लग्न होतं, संसार करावा लागतो. करावा लागतो. करेक्ट आहे. तो Perfect. जाणीवपूर्वक करावा लागतो. एकमेकांचं जे काय आपलं घराचं हे असेल ते उभं करायला लागतं हळूहळू, एक एक वीट त्याची. हम्म. कारण कुठल्याच मुलामुलीला मला नाही वाटत की लग्नाच्या पहिल्याच दिवशी सगळं अगदी एकमेकांचे सगळे स्वभाव म्हणजे सगळं- गवसलेलं असतं सगळं. असं नसतंच ना. कधीच कितीही नाही, तुमचं खरं. कोर्टशिप अगदी 8-8, 10-10 वर्ष झाली असली तरी सुद्धा अगं 10-12 वर्ष कोर्टशिप केल्यानंतर लग्नाच्या 3ऱ्या महिन्यात डिवोर्सेस Divorce आपण घेतले. ऐकतो की खरं. हा हा. अनफॉर्च्युनेट. त्याचं कारण मला हे वाटतं की त्याचा पाया काय असायला हवा असं मला वाटतं की आमची कितीही भांडणं झाली, मतभेद झाले समजा, किंवा खूप फरक आहेत, एंड ऑफ द डे आम्हाला एकमेकांबरोबर राहायचं होतं. हम्म. आम्ही एकमेकांशिवाय खूप असं ते असं फार मेलोड्रामॅटिक वाटतं, जगू शकत नाही वगैरे, पण एकमेकांबरोबर असण्यात आनंद आहे आणि आपल्याला एकत्र राहायचं आहे, हे इतकं पक्क होतं. हम्म. आणि मी तुला दुसरं सांगू का, की आपण दोघं नवरा बायको वधूवर वगैरे ह्याच्यापर्यंत ना सीमित राहतो असं मला वाटतं. हम्म. आणि त्यातूनच अनेक कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होतात. मी मगाशी जसं म्हटलं की आपल्याला मूल, आता काही लोकांना नाही होऊ शकत, पण आता खूप पद्धती पण आहेत की ते होऊ शकतं, ते अडॉप्ट करायचं. पण जेव्हा आपल्याला आपलं किंवा अडॉप्ट केलेलं, आपण घेतलेली जबाबदारी म्हणून आपल्या घरातलं एक मूल जेव्हा येतं, तेव्हा आपला फोकस तू आणि मी पलीकडे जाऊन आपण ह्याच्यावर यायला. व्हॉट इज लग्न म्हणजे आता अगदी म्हणजे जाहिरात माझं म्हणून तर नाही. म्हणणं आहे की ह्याच्या आधीच, म्हणजे मुलाच्याही आधी हम्म. लग्न होऊन जेव्हा संसाराला सुरुवात होते तेव्हाच तू आणि मी पासून आपण आपण पर्यंत व्हायला. येतो. आपण आणि म्हणजे तिथे एक जोडपं म्हणून आपली एक वाटचाल सुरू होते. एक्झॅक्टली तिथे आपण होतो, तू आणि मीचे. करेक्ट. आता ह्याच्यामध्ये याच्यात आपलं मी पण टोटली विसरायची किंवा अशी गरज आहे का? तर नाहीये अजिबात. असं काही नाहीये की अगदी पार स्वतःचं सगळं सोडून नाही. देऊन एक आपण म्हणूनच कायम नाही. ती एक स्पेस असायला हवी, तेवढे मोकळीक असायलाच हवी. आणि ती असली की हे आपण असणं जास्त सोपं होतं असं मला वाटतं. नाही, आता म्हणजे तुला मी परत एकदा म्हणतो, जाहिरात म्हणून नाही, पण एक निर्णय स्वतःसाठी जेव्हा मी लिहिला तेव्हा ती माझा बाउन्स बोर्ड होती. माझी आई पण होती, पण सीमा ह्या क्षेत्रातली असल्यामुळे तिला त्यातले प्लसेस मायनसेस माहीत असल्यामुळे पहिलं रीडिंग घरात जे व्हायचं त्याच्यामध्ये ना 2 सीन्स असे आहेत की ज्याच्यामध्ये एकदा घरातली हिरोची आई लग्न म्हणजे काय याची व्याख्या करते. एकदा सीमाचं जे कॅरेक्टर आहे आकांक्षा, ती लग्न म्हणजे काय याची व्याख्या करते. आणि एकदा मी आणि मुग्धा, आम्ही त्याच्यामध्ये कपल आहोत, तर हिरोचा मोठा भाऊ आणि वहिनी, तर आम्ही एकमेकांच्या संदर्भात बोलताना किंवा घरातल्या ह्याच्याबद्दल बोलताना तिथे एक छोटीशी व्याख्या प्रत्येकाच्या पर्स्पेक्टिव्हनी, त्या व्याख्या जर क्लिअर कट असतील ना आणि हुज हू प्रत्येकाचे रोल्स जर क्लिअर झालेले असतील ना, तर त्याचा उपयोग तुमच्या सहजीवनासाठी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. म्हणजे सीमाचा जर मित्र असेल तर व्हाय शुड आय ऑब्जेक्ट? आधी नव्हते का? मीही आधी तिचा मित्रच झालो ना, मग आम्ही नवरा बायको झालो. आणि आपल्या समाज पद्धतीमध्ये नॉर्मली एकदा ते आपण ऍक्सेप्ट केल्यानंतर आपण फार पण मित्र लागतो नाही. आणि मुलींना. मला हे ऍड करायला आवडेल आत्ता इथे या ओघामध्ये की मी म्हणलं तसं की एंड ऑफ द डे आम्हाला एकमेकांबरोबर असण्यात आनंद होता, तर त्याच्यामध्ये आमच्या दोघांची असलेली मैत्री हा महत्वाचा भाग आहे. म्हणजे आज जगात अशी कुठलीही गोष्ट नाही, म्हणजे एनिथिंग अंडर द सन असं आपण म्हणतो, की जी मी त्याच्याशी शेअर करू शकत नाही मित्र म्हणून. आणि ती मैत्री हा आमच्या नात्याचा खूप महत्वाचा बेसिक भाग भाग आहे. आहे. मी असं. मगाशी म्हटलं ना की मी तिचा आधी मित्रच होतो ना, मग आम्ही ठरवलं बिकॉज वी ऍक्सेप्टेड इच अदर, राईट. त्यामुळे सीमाचा जर मित्र असेल तर ती अधिक मोकळी होऊ शकत असेल कदाचित. माझी एखादी मैत्रीण अशी असू शकते की मी जिथे छान तिच्याशी गप्पा मारून कदाचित मी तिथे जास्त मोकळा होऊ शकत असेल. कारण काही गोष्टी या कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी
कुठे शेअर केल्याने तुम्हाला सुकून मिळतो हा. हेही महत्वाचं असतं. Comfort. काय होतं बरोबर. की मी काही गोष्टी सीमाला सांगितल्या किंवा सीमानी मला सांगितल्या, तर सतत एकत्र एका कुटुंबात एक संसार वगैरे असल्यामुळे तो स्ट्रेस वाढेल की काय घरातला. तर मी ती बाहेर शेअर केली, माझ्यात किंवा- अत्यंत जवळ 10 लोकांना नाही. ऑब्जेक्टिव्ह, त्याचा एक ऑब्जेक्टिव्ह, टोटली ऑब्जेक्टिव्ह असा थर्ड पर्स्पेक्टिव्ह पण मिळू शकतो काही वेळेला, खरंय. हो. की जे आम्ही दोघांचे जे व्ह्यू पॉइंट्स आहेत लावलेले आहेत ना झडपा. त्याच्यापेक्षा टोटली वेगळा वेगळा point of पर्स्पेक्टिव्ह view. समोरच्या माणसाकडनं येऊ शकतो एखाद्या हम्म. गोष्टीमध्ये, की अरे हो, असा विचार हा माझ्या डोक्यातच नाही आला. हे दोन्ही बाजूनी होऊ शकतं आणि हम्म. मला वाटतं. म्हणजे मी मगाशी जसं तुला म्हटलं की माझे बाउन्स बोर्ड घरामध्ये होते, आई हा. आणि सीमा. हा. आई रसिक म्हणून एक प्रेक्षक या प्रेक्षक पर्स्पेक्टिव्हनी, आणि सीमा या इंडस्ट्रीतली जिनी सगळं पाहिलंय हम्म. आणि तिला कळतं. हा महत्वाचा भाग आहे बरोबर. की ती जर डंब आहे ना, तर मग तिला कळणारच नसेल तर मी किती डोकं आपटू, ती अच्छा हो का बरं ठीक असं नाही चालत. हम्म. ते इनपुट्स महत्वाचे होते. तसेच आपल्याला जे मित्र किंवा मैत्रिणी लागतात, तर क्षितिज झारापकर आणि चंदू लोकरे हे माझे दुसरे बाउंड्स बोर्ड होते, हम्म. की तेही या इंडस्ट्रीतले होते, लेखक, निर्माता. सो मी दुसरं रीडिंग, सो हे अशा पद्धतीनं आपल्याला ना एक एक्सटेंडेड फॅमिली खरं म्हणजे असते, हम्म. ज्यांना आपण मित्रमैत्रीण म्हणतो. हम्म. बरोबर. ते ऍक्सेप्ट करून आपण जे स्ट्रेसफुल इव्हेंट्स कदाचित घरामधला स्ट्रेस बूस्ट करू शकतात, ते घरात शेअर न करता आधी बाहेर हे करून आपली भडास जर असेल तर ती काढून मग त्याचा एक माइल्ड व्हर्जन घरामध्ये शेअर, ह्याचा खूप उपयोग होतो. आणि ती स्पेस आपण नवरा बायको म्हणून एकमेकांना द्यायला पाहिजे. प्रश्नच नाही. हम्म. आणि मला मी पुण्यातून मुंबईत आले, हम्म. त्यामुळे शहर बदललं हम्म. सगळंच. म्हणजे मैत्रिणी शाळेपासूनच्या किंवा बरोबर. त्या सगळ्या तिथे राहिल्या आणि मी इथे आले. मग सुरुवातीला असं होतं की मी आजही अशी कुठलीच गोष्ट नाही जी मी त्याच्याशी बोलू शकत नाही किंवा शेअर करू शकत नाही. त्यामुळे सुरुवातीला मला हे काही जाणवलं नाही, कारण इतकं म्हणजे काय, त्याला सांगितलं की झालं, संपला विषय. बरं, माझी मुळात खूप माणसं मला लागत नाहीत, मोजक्या माणसांच्यातच माझं भागतं. शेअरिंग ही म्हणजे सगळी मनात आलेली प्रत्येक गोष्ट ओठावर आलीच पाहिजे ही माझी गरज नाही. बरोबर. हा वैयक्तिक हे आहे बरोबर. आणि ती प्रत्येकाचा. असूही नाही खरं म्हणजे, मी काढू नाहीये पोटातलं सगळं. नाही, आणि शेअरिंग हा प्रत्येकाचा वेगळा हे असतो ना, की खरं, कुणाला प्रत्येकाचा सगळं वेगळा. बोलल्याशिवाय राहवत नाही. मला 4 वेळा वाटल्यानंतर माझी खात्री पटते की नाही आता हे मला बोललं पाहिजे, तेव्हाच मी बोलते. तोवर माझं डोक्यात माझ्याच चालू असतं. तर त्या ह्याच्यात मला लग्नानंतर 4 वर्षांनी रोहनचा जन्म झाला. हम्म. तर एक तर 4 वर्ष छान लवकर लग्न केल्यामुळे आमच्याकडे तो वेळ होता हम्म. आणि आम्हाला छान एकमेकांबरोबर करायच्या सगळ्या हो. गोष्टी आम्ही तोवर खूपशा एकमेकांना म्हणजे ओळखणं पण नाही, आणि हो. काहीही असतं ग, म्हणजे कपल म्हणून रात्री बेरात्री आईस्क्रीम खायला बाहेर पडण्यासारख्या ज्या गोष्टी हो. असतात मूल झाल्यावर की ज्या सगळं मूल झाल्यानंतर बदलतं. नाही खूप जमत. बदलतं. असे सगळे आचरटपणा जो काही आपल्याला हा. एक करायचा असतो, गरज असते, त्या वयाची एक डिमांड बरोबर. असते. हम्म. हे सगळं आमचं बरंचसं करून झालं होतं. हम्म. त्याच्यामुळे मूल झाल्यानंतर एकदा आम्हाला असं कधी वाटलं नाही अरे यार केवढं आयुष्य बदललं आता, हो. सगळं आपल्याला आता आहे. एक तर तो त्याला सुरुवातीपासून आमच्या बरोबर सगळीकडे नेत गेलो, घेऊन त्यामुळे तो फिरलात. धमाल. त्याला पण काय वाटायचं नाही, म्हणजे की आता काय आत्ता जायचं हो, जाऊ चला वगैरे असं. नाही, हा नंतरचा मुद्दा. पण रोहनचा जन्म झाल्यानंतर तो शाळेत जायला लागला, त्याचं एक सर्कल निर्माण व्हायला लागलं. आणि त्यावेळेला मला जाणीव व्हायला लागली की मला एक माझं असं काहीतरी सर्कल असणं गरजेचं आहे, हो. जे मी निर्माण करायला हवं. निर्माण का करायला हवं? माझा स्वभाव असा आहे की पटकन मैत्री होत नसल्यामुळे मला जाणीवपूर्वक त्यासाठी एफर्ट्स घ्यायला हवेत. हम्म. नाही तर उद्या असं होईल की त्याला खूप मित्र आहेत, त्याचं छान हे आहे. रोहनचं एक ऑब्व्हियसली जसं मुलं मोठी होतात तसं त्यांचं विश्व, आणि तेच हेल्दी आहे, हम्म. विश्व त्यांचं वेगळं होणं हे. त्यावेळेला मी जर फक्त माझा नवरा, माझं मूल असं करून बसले तर गडबड होईल. घुसमट होऊ शकते एका हो. पॉइंट. ह्याची मला जाणीव झाली, जी कदाचित काय आहे की मी जर पुण्यातच असते हम्म. तर मैत्रिणींशी आपोआप संपर्क राहिलाच असता, हम्म. किती नाही म्हटलं तरी. हम्म. कारण भेटलोच असतो. बरोबर. पुन्हा एकतर म्हणजे मुळात, आणि बरं माझ्या मैत्रिणी सगळ्या या क्षेत्राशी संबंधित असलेल्या कुठे ना कुठे भेटलोच असतो. माझा त्यांच्याशी संपर्क होता फोनवरती, कधी मी पुण्यात गेल्यानंतर आम्ही भेटायचो वगैरे. पण ते अशी शेवटी त्या शहराचं अंतर आहे, त्यांचे संसार, माझे संसार, त्यांचे नोकरी, व्यवसाय,
ह्याच्यात अंतर पडतंच ना. तर हे जाणीव व्हायला मला काही वर्ष जावी लागली. आणि मग मात्र मी जाणीवपूर्वक त्याच्यासाठी म्हणजे स्वतःच्या ह्याला थोडी मुरड घालत असेल किंवा स्वतःला थोडं दामटून असेल की नाही उगाच जास्त नाटकं करू नको, थोडं हे करायलाच पाहिजे, असं करत करत एक छोटं का होईना पण आज माझं सर्कल आहे. आणि जे जे आहे याचा मला आनंद आहे आता. तर हे मिसआउट होऊ शकते कदाचित ही गोष्ट मुलींच्या बाबतीत. मला असं वाटतं मुलगा मुलगी दोघंही आपापलं शहर सोडून तिसऱ्याच शहरात गेले तर ते त्यांचं जे सर्कल असतं ते आपोआप निर्माण, म्हणजे जसं परदेशात जातात अनेक जोडपी, नवीनच सगळं आहे, तिथे सगळ्यांनाच पहिल्यापासून सुरुवात करायला लागते, तर तिथे ते आपोआप एकत्र होतही असेल सगळ्या गोष्टी. पण पर्टिक्युलरली अजून तरी आपल्याकडे मुली लग्न होऊन नवऱ्याच्या घरी येतात अशी पद्धत अजून तरी आहे. तर तेव्हा मला असं वाटतं की हे जाणीवपूर्वक करायला पाहिजे. म्हणजे सासरी गेल्यानंतर आता काय मागचं आता काय सगळं माझं ते राहिलं गेलं माझ्या मैत्रिणी, नाही गरज नाहीये तसं असायची. म्हणजे तुमच्या मैत्रिणींची नवऱ्याला ओळख करून द्या, कदाचित त्यांच्यात छान मैत्री होईल. म्हणजे आज आता माझे कॉलेजपासूनचे 2 मित्र आहेत ज्यांची आता माझ्यापेक्षा जास्त लालाशी मैत्री आहे. हा म्हणजे त्यांची ओळख झाली, बरं त्याचा स्वभाव आणि हे मिळाल्यानंतर ते जास्त संपर्कात असतात आता एकमेकांच्या. माझे कॉलेजमधले मित्र आहेत, बरोबर, असेही छान नाती निर्माण होऊ शकतात ना. किंवा त्याच्या 2 मैत्रिणी आहेत की ज्यांच्याशी माझं उत्तम जुळतं, किंवा त्याचे 2 मित्र आहेत असेच की ज्यांच्याशी माझं इन्स्टंट माझं इक्वेशन जुळलं आणि आम्ही जास्त गप्पा मारतो. कारण शास्त्रीय संगीत वगैरे असे काही 1-2 कॉमन गोष्टी निघाल्यानंतर आम्ही शेअरिंग. तर हाही एक वेगळा आस्पेक्ट ह्याच्यातला नक्की विचारात घ्यायला हवा मुलींनी, असं मला वाटतं. आणि मुलींनी ह्याचा विचार केल्यानंतर त्यांच्या जोडीदारांनी ही त्यांची एक माणूस म्हणून गरज आहे हे ऍक्सेप्ट करायला हवं. नाही तर काय होतं की आपण ज्या साच्यात वाढलेले असतो कदाचित त्याचा तो एक परिपाक असेल की हे काय घरदार सोडून भेटायला चालले मित्रमैत्रिणींना, असं नाही ना, ती पण माणूस आहे ना. मग जसं मी एक पुरुष म्हणून आपल्याकडे म्हणतात ना 7च्या आत घरात, तर 7 नंतर मी जर माझ्या मित्रांबरोबर टवाळक्या सुद्धा करू शकतो, तर व्हाय नॉट 1-2-4 दिवस जे काही तिची गरज आहे, लेट अ गो आउट, लेट अ कॉल अ फ्रेंड्स होम, तिलाही टवाळक्या करू एक्झॅक्टली करू दे, आणि दॅट कीप्स युअर रिलेशनशिप हेल्दी. ऍब्सोल्युटली. ह्याचा माझ्या मते मुलांवरही वेगळा परिणाम होतो की बाबाच फक्त हँगआउट करायला जातो, काय नाही मी जरा बरा शब्द हँगआउट बरा शब्द वापरला, इंग्लिश म्हणजे बरा शब्द, बाबा हँगआउट करू शकतो असं नाही. तर आईचाही ह्याचाही मुलांवरती वेगळा एक परिणाम होत असतो, कारण ते खूप ऑब्झर्व करत असतात, प्रश्नच नाही. आणि आत्ता त्यांच्या जन्मापासून पहिली 10-12-14 वर्ष ते जे काही घरामध्ये ऑब्झर्व करतात ना, तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचाही एक जडणघडणीतला भाग बनतो. आणि मला असं वाटतं की मुलगा आहे, आम्हाला मुलगा आहे, तर आत्ताच्या काळामध्ये मुलग्यांना म्हणून काही गोष्टी डेफिनेटली सांगायला हव्यात. आपण सांगायला म्हणजे बसवून सांगायच्या आहेत का त्या समोर, तर नाही, ती आपल्याकडे बघून नकळत शिकत असतात. तर त्याला त्याचं सहजीवन छान हेल्दी व्हावं, त्याला चांगली पार्टनर मिळावी आणि छान त्याचंही सगळं पुढे हे व्हावा, रादर त्याला त्याच्या आयुष्यातला प्रत्येक आनंद निखळपणे उपभोगता यायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग ना किंतु परंतु येऊन मग ती बायकोचं असेल, घरातलं आईवडिलांबरोबरचं, आपल्या बहीण भावांबरोबर जे कुठचं नातं असेल, दे शुड बी एबल टू एन्जॉय दॅट, राईट. तुम्ही जेव्हा एन्जॉयमेंटचा फक्त उंडारणं किंवा बेभान होऊन असं नाहीये, तुम्ही त्यातलं लुफ्त उठाणं म्हणतात ना उर्दूमध्ये, किंवा त्यातली मौज घेणं, हे जेव्हा करता यायला लागतं ना, तेव्हा तुमच्यातली निगेटिव्हिटी ऑटोमॅटिकली सबसाईड होते. आपले आई वडील विशिष्ट प्रसंगात कसे रिॲक्ट होतात किंवा त्यांची काही एकमेकांच्या काही गोष्टींबद्दलची मतं वेगळी आहेत हे माहीत असून ऍक्सेप्ट करूनही त्या गोष्टी तशाच्या तशा होत राहतात, ह्याचा मुलांवरती
डेफिनेटली होतो. परिणाम होतो. दूरगामी परिणाम. पण मग रोहन लहान असल्यापासून मला विचारायचं की पेरेंटिंगच्या बाबतीत तुम्ही चर्चा केलीत का की आपण कसं करूया खरं किंवा तर संस्कार काय करूया? खरं तर फार चर्चा अशी नाही हा. केली, पण आम्ही हा. ठरवलं होतं हा. आणि ते एकमताने ठरवलं हा. होतं. हे आता परत गंमत आहे. लग्न जसं आपण करायचं का असं एकमेकांना विचार, म्हणजे आता हा. मी ते विचारलं, ते गमतीचा भाग होता बरं. आणि तिने ते तितक्यात सिरियसली घेऊन हो म्हटलं आणि आमचं लग्न झालं. झालं. ह्यात सुद्धा ना आम्ही बसलोय असं खूप फोकस्ड असं नाही झालं. हम्म. आणि हाच रोहनच्या जन्मापर्यंत आम्ही एकमेकांना किती ओळखायला लागलो होतो, एकमेकांची मतं कोणत्या दृष्टीने कशी बनतात किंवा प्रत्येकाला कोणाला काय वाटतं ह्या समजून घेण्याचा तो परिपाक होता. त्यामुळे आम्हाला चर्चा नाही करावी लागली. पण आम्ही ठरवलं की माझे आई वडील आहेतच, तुझे आई वडील येतात जेव्हा गरज असते तेव्हा, पण मूल आपलं आहे ना, आपण जन्म दिलाय ना, आपल्या फक्त प्लेजरसाठी ते नाही आहे. ती जबाबदारी ही आपण घेतली आहे. त्यामुळे तू किंवा मी आपापली कामं सांभाळून आपण कोणीतरी एकाने त्याच्या बरोबर असलं पाहिजे. आणि क्रॅशमध्ये त्याला कधीही ठेवायचं नाही. आणि आपल्या आई वडिलांवर, मग ते सासरे म्हणून आई वडील किंवा पर्सनल आई, त्यांच्यावर पूर्ण लादायचं नाही. त्यांनी करणं हा त्यांचा चॉईस असला पाहिजे. हे तिने ठरवलं होतं की क्रॅश नाही. हा, आणि मला हे मान्य आहे, कोण पुढे मागे होतं? नाही एक क्रेशचा मुद्दा म्हणून की मला हे मान्य आहे की ही लक्झरी आहे. क्रेशमध्ये न ठेवण्याचा निर्णय ही शहरातनं विशेषतः ही लक्झरी आहे, हे मला मान्य आहे. आणि ती मला अवेलेबल होती यासाठी मी कायमच ग्रेटफुल आहे की माझ्या सासूबाई सासरे होते, त्यांना कुठे जायचं असेल किंवा काय तर माझे आई वडील येत होते. ही सपोर्ट सिस्टीम मला उपलब्ध होती, याबद्दल मी कायमच खूप आभारी आहे. आणि मला ह्याची कल्पना आहे की ही लक्झरी सगळ्यांना मिळत नाही. मग क्रेशमध्ये न ठेवण्याचा निर्णय घेणं आम्हाला कन्व्हिनियंट म्हणजे झालं थोडंसं. प्रत्येकाला तो डिसिजन मनात असूनही घेता येत नाही, Correct. याची मला जाणीव आहे. पर्याय नसतो. मी लकी आहे त्या बाबतीत, नशीबवान आमचं, आणि आमचा मुलगा नशीबवान असं मी म्हणते त्या बाबतीत. पण त्याची पूर्ण वेळ शाळा सुरू होईपर्यंत आमच्यापैकी एकाने त्याच्याबरोबर राहायचं कायम, हा निर्णय आम्ही घेतला होता. जो आता हे आपलं क्षेत्र बेभरवशी आहे, काम आज असतं उद्या नसतं, अशा ह्याच्यामध्ये तो काही प्रत्येक वेळी फायनान्शियली फार वायबल होता असंही नाहीये. तेच मी म्हणणार होते की ते जमलं कसं प्रॅक्टिकली. नाही, ते जमवायचं असं ठरवलं होतं की त्याच्यासाठी मग काय म्हणजे काही गरजा समजा किंवा काही लक्झुरीज कमी करायला ठीक आहे ना, कारण ही वर्ष परत येणार नसतात. त्याची जी पहिली 6-7 वर्ष असतात ती परत येणार नसतात. आणि त्या काळात जे घडतं ते पुढे तुम्ही कितीही म्हटलं तरी ते नाही होऊ शकत. तर त्याला मला सांगायला खूप आवडेल हे की तो 6 महिन्याचा, रोहन 6 महिन्याचा झाल्यावरती मी परत कामाला सुरुवात केली. आणि त्यावेळेला तसं म्हणजे त्या थोड्या एका पिरियडमध्ये तो खूप बिझी नव्हता बऱ्यापैकी त्यात. कारण तोपर्यंत मी कॅमेऱ्याच्या मागेच काम करत होतो ना, म्हणजे अप्रेंटिस असिस्टंट म्हणून 89 मध्ये विनय धुमाळे सरांकडे सुरुवात केल्यापासून 2000 पर्यंत मी असोसिएट डिरेक्टर होईपर्यंत मी कॅमेऱ्याच्या मागेच होतो. आणि सीमा कॅमेऱ्याच्या समोर होती ॲज अन ऍक्ट्रेस, रेप्युटेड आणि रिस्पेक्टेड ऍक्ट्रेस. बरोबर. नाही, आणि व्हॉइसिंग वगैरे तर ते टाइम वाईज फार डिमांडिंग नसतं ना. 1-2 तास गेला आणि परत आला डबिंगची असाइनमेंट करून वगैरे. तर मी शूटिंगला निघाले किंवा हे की त्याला कडेवरती घेऊन त्याला बाल्कनीत उभा राहायचा आणि त्याला म्हणायचा की आई चाललीये बघ, आईला टाटा करूया आपण, आता आई रात्री येईल परत. हा इतका महत्वाचा हे होता की नाहीतर मुलांच्या डोक्यात राहतात या गोष्टी. आणि कारण जनरली आपण बघतो की बाबा निघाल्यानंतर आई उभी असते हे घेऊन, बाळाला घेऊन, की बाबा चालले कामाला, चालला बाबा, टाटा करूया, ऑफिसला चालला. तर हे तितक्याच याने त्याने घेऊन उभं राहणं, आईला बाय कर, आई परत, आणि हा अश्युरन्स की आई आता रात्री येईल. असं नाही की आई येणारच नाहीये. पण मला ते पण आवडलं की आई बरं आई कामाला चालली, हेही त्याच्यापासून कधीही लपवलं नाही. बरोबर. की इकडेच चाललीये तिकडेच चाललीये, नाही, कामाला चालली. मी एक मात्र होतं की मी ठरवलं होतं त्यावेळेला, तो पुरेसा मोठा होईपर्यंत मी नाईट शूट
करायचे नाही. हम्म, हम्म. मी सांगायचे म्हणजे की मी नाईट शूट नाही करणार. हम्म. आणि त्यापायी मला काही गोष्टी सोडाव्या लागल्या. त्यामुळे उदाहरणार्थ थरार नावाची एक सिरियल होती बरोबर, त्यावेळेला, हो. त्यांचं खूप नाईट शूटच असायचं. तर मला ते शक्य नव्हतं 4-4 रात्री हे एक करणं. स्टोरी तर संपायची, मी ते बरोबर. नाही केलं, हम्म. विच इज ओके. किंवा मुंबईच्या बाहेर सलग काही सिरियल्स हम्म. शूट होत होत्या, तर ते मी सांगितलं होतं की मला नाही जमणार हम्म. हे करायला. आणि हा माझा डिसिजन होता. हम्म. मला घरात न कोणी त्याच्यासाठी काही छे तू कशी अशी त्याला सोडून नाही, पण असं- जेव्हा असं ती नाही. डे शूटला जायची तेव्हा रोहनला ह्याची जाणीव हळूहळू आतमध्ये मुरवल्यामुळे की आई रात्री येणार आहे, आई कामाला चालली आहे, मग त्याच्यामध्ये कुठे त्याला ना कॉन्ट्राडिक्टरी काही असं नको हा. होतं व्हायला की अरे रात्री आली नाही आज हम्म. किंवा आज सकाळी कारण मुलं बोलू शकत असतात की नसतात पण डोक्यात ती चक्र चालू असतात. खूप. आणि हे क्रेडिट मी त्याला 100% देईन की आईने बाबांच्या कामाचा, बाबांच्या वेळेचा रिस्पेक्ट हा खूप ऑर्गॅनिकली मुलांना शिकवला जातो घरांमधनं. हम्म. पण आपल्या घरात आई पण तेवढीच काम करते आणि तिचं कामही महत्वाचं आहे आणि तिला ते आवडतं म्हणून ती करते. आणि नुसतं आवडतं म्हणून नाही तर शी कॉन्ट्रीब्युट्स टू द Yes. फॅमिली, हम्म. है ना? हम्म. बरोबर. हा असं यातलं काहीच न बोलता जसं बाबा जातो तशी आई आई जाते. जाते. म्हणजे बाबा जात असताना जर आई घरात असेल तर आईनी आणि रोहननी बाय करायचा असतो करायचं. बाबाला. आई जात असताना रोहननी आणि बाबांनी बाय करायचं असतो आईला. इतका सोपा सहज ते होत गेलं. हम्म. आणि आता हल्लीचे ते पेरेंटिंगचे आणि हे सगळे बघितल्यानंतर मला असं वाटतं की दॅट वॉज व्हेरी थॉटफुल ऑफ अस. Absolutely. नाही, आणि काय त्यातला होतं जो माहितीये का? खरेपण आहे ना तो हा. मला का आवडला. खूप कुटुंबांमध्ये मी बघितलंय की मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांच्याशी खोटं बोलतात, अगदी जे अगदी. मला खूप वाईट वाटतं अगदी. की हे जे Absolutely. खरं सांगितलं नाही गेली आता ही रात्री येते हा थोड्या वेळ चॉकलेट घेऊन. नाही नाही, कधीच हे तर अजिबात नाही. नाही. कधीच नाही. गाजर Correct. देणं ज्याला म्हणतात ना अगदी, मराठीमध्ये, खरंय. किंवा यू शुड नॉट बी ब्रायबिंग युअर किड आणि राईट मग त्यांच्या फ्रॉम डोक्यात प्रश्नच राहतं नाही. ऍब्सोल्युटली हा की आमच्याकडे मला हे मिळणार आहे, हे केल्यामुळे मी हा, ऍक्सेप्ट आणि केलं ती तर मला येणार हे आहे, जी मिळणार ती आहे. नाहीयेत खरं करेक्ट तर. करेक्ट. ते किंवा मा- हल्लीच्या काळात मोबाईल देणं हो, की बाप. मुलांनी गप्प बसा ते शिसारी येणे इतकं वाईट आहे. खरं. कारण हो. तुम्ही मुलाचं आयुष्य बिघडव, मग तुम्ही त्याच्या 15व्या वर्षी आता 10वीचा अभ्यास कर आणि मोबाईल बघ असं कसं सांगणार? बरोबर. सवय कोणी आमच्याकडे हा लावली? किस्सा हा. घडला होता. माझे हा. चुलत सासूबाई आणि सासरे अमेरिकेहून आले होते. हम्म. ते रोहन लहान होता तेव्हा 4-5 वर्षाचा वगैरे, आणि मी घरी नव्हते, ते आले हम्म. त्यावेळेला. हम्म. मी थोड्या वेळाने घरी आले. हम्म. तर रोहननी मला येऊन विचारलं की आई तू काय आणलीस गंमत माझ्यासाठी? का म्हणजे बालसुलभ प्रश्न आहे हा. सहज. काका काकूंनी त्याच्यासाठी काहीतरी आणलं आणलं होतं होतं. ऑब्व्हियसली. तर त्यांनी का कुणाच ठाऊक मला असं विचारलं की आई तू काय आणलीस गंमत माझ्यासाठी, काय आणलंय? तर मी तिथे म्हटलं की मी काय नाही आणलंय, मी रोजच जाते की नाही कामाला, मी कामाहून आले, मी आत्ता बाहेर नव्हते गेले काही खरेदीला किंवा ह्याला, मी शूटिंगला गेले होते, मी शूटिंगहून घरी आले, आत्ता कशी आणणार मी काही गंमत? हां, त्याचं काहीच म्हणणं नव्हतं त्याच्याबद्दल. हां, माझ्या चुलत सासूबाई हे ऐकत होत्या आणि त्या मला म्हणाल्या आय लाईक युअर आन्सर, की तू त्याला कुठेही खोट्याने सांगितलं नाहीस की अरे सॉरी मी विसरले, उद्या आणू हं आपण वगैरे. नाही, Correct. मी कामाला Perfect. गेले होते, कामाहून मी घरी आले, हम्म. रोज कशी काय गंमत, रोजच जाते मी कामाला, रोज थोडीच आपण गंमत आणणार आहोत काहीतरी. हम्म. आणि ही सवय जाणीवपूर्वक नव्हतीच Correct. लावली, म्हणजे की येताना काहीतरी चॉकलेटच घेऊन ये, काहीतरी कशासाठी? म्हणजे Correct. हा हे काम इन्सेंटिव्ह आहे. नाहीये. आई हम्म. परत येणं किंवा बाबा घरी परत येणं हाच इन्सेंटिव्ह, असला पाहिजे. हा. आणि तो तसाच होता. बरं, हा. त्याला आनंद व्हायचा, म्हणजे की आले आता घरी. हा, मग म्हणजे तो- जेव्हा आई शूटहून परत यायची किंवा मी शूटहून परत यायचो तेव्हा रोहन जर बेडरूम मध्ये असेल तर तो धावत बाहेर धावत. यायचा आणि मिठी मारायचा हा. की येस यू आर बॅक. हा. ह्याच्यात जी गंमत होती ना ती बरोबर. चॉकलेट त्याच्या देण्यामध्ये नाही. पुढे हा. जाऊन तो विचारायचा घरी आल्यानंतर की जेवण झालंय, तू काही खाणार आहेस? ते आम्ही एकमेकांना विचारत असू ना विचारलेलं की असतं. जे काय आहे, आपलं कधी कधी खूप नाश्ता झालेला असतो, आता हम्म. मला काही नकोय जेवायला हम्म. वगैरे असं. ते हे सगळं किती मुलं ऑब्झर्व करत असतात. तो विचारायचा की तुझं जेवण झालंय हम्म. का, तू जेवणार आहे? हा. ह्यानी ना ह्या छोट्या छोट्या गोष्टी आता मागे वळून बघताना असं वाटतं की ह्या खरंच खूप मोठ्या होत्या. मोठ्या हम्म. होत्या. गोष्ट. आणि रोहन Correct. अजूनही जर शूट होऊन थोडा उशीर होत असेल हम्म. की बाबा 1:10 वाजलेत आणि आई किंवा बाबा आले, तो फोन करतो हा. की तुम्ही किती वाजता येत आहे, तुमचं काही खाणं झालंय का घरामध्ये, कारण तो
उत्तम स्वयंपाक कुक करतो. आता बनतोय हळूहळू अच्छा. आणि छान छान गोष्टी करतो. ओके. पण त्या काळातली एक दुसरी गोष्ट अशी होती आणि हे एस्पेशली त्यांना मला सांगायला आवडेल, कारण मी त्या शूजमध्ये होतो एकेकाळी, की कॅमेऱ्याच्या मागे काम केल्यामुळे आपल्याला जर ग्लॅमर मिळत नसेल तरी आपण खूप गोष्टी शिकत असतो. दॅट डझंट मीन की तुम्ही इन्फिरियर असता, की अगदीच. तुम्ही चेहरा दिसणं म्हणजेच इति कर्तव्यता कलाकाराची असं नसतं. आणि म्हणूनच बरं दुसरं काय होतं की ऍक्टर म्हणून आता तू स्वतः ऍक्ट्रेस आहेस, उत्तम ऍक्ट्रेस आहेस, तुझं रेम्युनरेशन आणि तुझ्याच टीम मधल्या असोसिएट डिरेक्टर किंवा असिस्टंटचं रेम्युनरेशन फरक असतो ना, ऑब्व्हियस आहे. होय. त्या काळात सुद्धा ती तफावत होतीच. बरोबर. त्यामुळे मी काम केल्यामुळे जे पैसे घरात येऊ आणि ते लागतात आपल्याला पैसे, काही हे असं म्हणून संसाराला हा. जितके असतील घर चालवायला तितके. पैसे लागतात ऍक्टर आपल्याला. म्हणून सीमा जे कमवत होती ते डेफिनेटली बरं, बायकांना डेली सोपमध्ये खूप जास्ती काम असतं, तेव्हा जरी फार डेली सोप्स नसले तरी होतेच ना, 99 सालानंतर रोहनच्या जन्मानंतर होतेच. त्यामुळे सीमा वॉज म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, तिला खूप मागणी होती ऍक्टर म्हणून. तिच्या एका वेळेला 3 हिंदी सिरियल्स पण चालू होत्या, त्या काळात ते चालायचं. तेव्हा मी सीमाला म्हटलं होतं, तू बिनधास्त जा, तुझ्याकडे काम आहे, आत्ता मी काही घेणार नाही. जसं तू गृहिणी म्हणून करायची अपेक्षा तुझी आणि आमची असू शकते, इतरांची, मी गृहस्थ म्हणून करेन ना. क्या बात आहे. काय फरक पडतो. कमाल. कोणीतरी आई वडिलांनी, मग आम्ही असं केलं की सीमाची त्यावेळेला जगावेगळी नाही, त्याच्या आधीची एक सिरियल चालू होती तिची. त्यावेळेला मी आणि रोहन थोडा मोठा झाला होता, म्हणजे एक 6-7 वर्षांचा होता किंवा 5-6 वर्षांचा, आणि माझ्याकडे तेव्हा गाडी होती. तर मी गाडीत रोहनला मागे बसवायचो, कारण त्यावेळेला पट्टे बिट्टे लावण्याची आत्तासारखी जबरदस्ती नव्हती. जे गरजेचं आहे मान्यच आहे. रोहनला मागे बसवायचो, तो कदाचित काही वेळेला उभा राहायचा आणि आई नक्की कामाला जाते म्हणजे काय करते, तर चल आपण आईला आणायला जाऊ, रिसीव्ह करू. आणि मग त्याला ते कळलं की अच्छा हे शूटिंग असं असतं, इथे आई येऊन काम करते, मग मी टीव्हीवर बघ. करेक्ट. सो ती एक त्याला जाणीव ही फार मोठी गोष्ट आहे. आपण त्याच्याकडे ना जाणीवपूर्वक खूप दुर्लक्ष करतो. त्याला Unfortunately. आपल्या आयुष्याचा एक भाग मुलांना बनवणं हे खूप महत्वाचं असतं असं मला वाटतं. की मुलांचं म्हणजे आमच्याकडे कधी असं झालं नाही की जेवण त्याच्यासाठी वेगळं काही केलं गेलंय. आपल्या घरात आपण जे नॉर्मल, आता अतिच एखादी गोष्ट तेलकट तिखट असेल तर आपण ती देतच नाही मुलांना. पण कधीच रोहनच्या बाबतीत हे असं घडलं नाही की हे त्याला नाही चालणार, हे त्याच्यासाठी वेगळी भाजी करूया आपण, किंवा हे त्याला देऊ नको, हे त्याच्यासाठी वेगळं काहीतरी करूया. अजिबात नाही. 1-1.5-2 वर्षाचा झाल्यानंतर रोहन टेबलावरती बसून शेजारी आमच्या व्यवस्थित जेवायचा, जे घरात असेल ते, जे केलेलं असेल ते. इथपासनं जी सुरुवात केली होती की त्याच्यासाठी वेगळं काहीही न करणं, इथपासनं जेवायला, तिथपासून ते आमच्या व्यावसायिक आयुष्याचा त्याच्याशी कधी काही संबंध येऊ दिला नाही, हेही नाही केलं. काय करतात आपले आई वडील आणि त्याचा एक भाग त्याला आमच्या आयुष्याचा कायमच, त्याला वी ट्रीटेड हिम ॲज अन ॲडल्ट ऑलवेज. म्हणजे एक स्वतंत्र वयाच्या अनुषंगाने, वयाच्या अनुषंगाने, पण तो एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आपल्या घरातलं, आणि तो महत्वाचा भाग आहे. मुलांना काय कळतंय असं कुठेच न करता त्याला जेवढं झेपेल समजेल तसं तसं त्या वयानुरूप त्याला सांगत समजावत, पण ही वॉज ऑलवेज अ पार्ट ऑफ अवर लाईफ. त्यामुळे दोघांच्या सहजीवनामध्ये आमचं मग तिघांचं कुटुंब म्हणून आयुष्य खूप सहज निर्माण झालं. नाही, while saying all this, we were blessed, जसं सीमा म्हणाली की आम्हाला सपोर्ट सिस्टीम बराच काळ होती आणि विलिंगली ते तयार होते हे सगळं करायला. या सगळ्या ज्या काही गोष्टी आम्ही करण्याचा आमच्या बौद्धिक कुवतीप्रमाणे प्रयत्न केला, त्यातून रोहनही छान तयार होत गेला. मला हे मान्यच आहे की हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये एक युनिट्स असतात कुटुंबांची. आता तसं सहजीवन आई वडिलांबरोबरचं फार होत नाही. बरं, आत्ताच्या काळामध्ये आई वडिलांना दोघांना नोकरी, व्यवसाय, काम काही ना काही करत राहावं लागतं आणि तो स्ट्रेस जेव्हा शहरांमध्ये दोघांनी काम केल्याशिवाय अशक्य आहे घर चालवणं. बरं, हल्लीच्या काळामध्ये आता वर्क फ्रॉम होम हे इतकं भीषण आहे खरं तर, कारण ड्युटी अवर्स आर नॉट डिफाईन्ड, संपतच नाही. बरं, अमेरिकेतल्या तासांप्रमाणे तुम्हाला इथे पण काम करायचंय. त्यामुळे मुलाला कधी मिळणार वेळ तुमच्या आई वडिलांचा म्हणून, हे सगळं कळू शकतं. पण कुठेतरी ना मग आपण
त्या भौतिक गरजा वाढवत धावण्यापेक्षा थोडंसं एक पाऊल मागे ठेवलं ना तर सगळं मॅनेज होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो तुमचा जॉब रिलेटेड असो, तुमचा प्रोफेशन रिलेटेड असो, तो स्ट्रेस घराबाहेर ठेवून यायला पाहिजे. नाहीतर तुमचं कौटुंबिक जीवन हे विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही. हे मी काही उपदेश म्हणून सांगत नाहीये. माझं म्हणणं इतकंच आहे की आज खरंच लोकांना हे कळायची गरज आहे. आता मी एक 60ला वगैरे किंवा 60 क्रॉस केलाय म्हणून हे सांगण्याचा मला अधिकारही आहे, कारण मी बेले आहे ना पापड. तर मुद्दा इतकाच असतो ना की आपण ते सगळं घेऊन घरात येतो आणि मग कुठेतरी चिडचिड मुलावर होते, किंवा मग त्याला थम्सअप दिलं जातं, किंवा काहीतरी त्याला एक त्याच्या आवडीची गोष्ट. पण आपण खूप छोट्या प्रमाणात का होईना भ्रष्टाचारच नाही का करत आहोत, की त्याला शांत बसवण्यासाठी किंवा तिला शांत बसवण्यासाठी आपण ब्राईब नाही करत आहोत. म्हणजे थम्सअप, चॉकलेट आणि आता मोबाईल हे तू हे बघत भीषण आहे. बस. म्हणजे माझं काय म्हणणं आम्हाला आहे, कटकट करू नको. करेक्ट. तू गरजा खुश आहेस याच्यामध्ये कर, हरकत नाही. आणि हे सगळं बॉईल डाऊन कुठे होतं तर आपण आपल्या गरजा. म्हणजे मला खरंच असं वाटतं की मी नशीबवान आहे, सीमा नशीबवान आहे की माझ्या आई वडिलांनी 69 साली दादर भागात जे घर घेतलं तिथेच आम्ही अजून राहतोय. आता आम्हाला अनेक आमचे मित्रमैत्रिणी आपले आहेत की जे या टॉवरमध्ये कारण ते बाहेरून आलेत मुंबईत, त्यांना गरज आहे मुंबईत घर घ्यायची. सो ते कधी कधी रोहनचंही होतं की आपण टॉवरमध्ये कधी राहायचं, कारण त्याचे खूप मित्र राहतात. पण परत एकदा मुद्दा काय येतो, तिथे गेल्यामुळे काय होणार आहे, प्रेशर्स आपल्यावरची वाढणार आहेत, कारण आपल्याला EMI भरायचे, गाडीचा EMI, आउटगोईंग केवढे आहेत त्यांचे. सो ह्याचा विचार ना पालक म्हणून नवरा बायकोनी करायला पाहिजे. म्हणजे जर तो एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये आपण स्वतःला गळफास नाही लावून घेतला तर आपण सुखाचं आयुष्य जगू शकतो आणि जगाला देऊ शकतो. कारण असं आहे की हे हवंय ते हवंय अशी एक आपण उतरंड रचत जातो. मग ते मॉल मधल्या शॉपिंग पासनं असेल सुरुवात, मग ब्रँडेड कपडे, मग आज एक एक्स गाडी आहे तर ती X1 गाडी पाहिजे आपल्याला, 2 BHKचं घर आहे तर 3 असे किती वाढवावं तेवढं कमीच आहे. म्हणजे आपण ठरवावं, प्रत्येक कुटुंबाने म्हणजे आपापलं माझं ठरवावं. म्हणणं की उत्कर्षाची किंवा ऍस्पायर करू नये का, नाही तसं नाहीये. छान उत्तम लाईफस्टाईल आपल्याला जसं मनासारख्या गोष्टी ज्या ज्या हव्यात त्या करता येण्यासाठी कष्ट करावेत, ते मिळवावं सगळं. पण हौस आणि हव्यास ह्याच्यात कुठेतरी एक लिमिट घालून घ्यायला हवी असं मला डेफिनेटली वाटतं. कारण नाही तर किती धावणार आणि त्याला लिमिटसाठी आपण कमवणार, म्हणजे बेसिक गरजा, बँकेला इंटरेस्ट मिळावं म्हणून आपण आपलं जीवन पणाला लावायचं, घर घ्यायचं आणि त्याच्यात फक्त रात्री झोपायला यायचं आणि त्या मंथली आउटगोईंग साठी कमवत बसायचं. याला काही तसा अर्थ नाहीये ना. त्याच्यापेक्षा मग आता आहे त्या ह्याच्यामध्ये अधिक एकमेकांबरोबर वेळ जास्ती घालवणं, एकमेकांच्या देणं, आई वडिलांना, कुटुंबाला वेळ देणं. म्हणजे फक्त तिघांपुरतंच असं नाही तर माझे वडील आहेत, बहीण आहे, त्याची बहीण आणि तिचं कुटुंब आहे, मित्रमैत्रिणी आहेत, आता जे फॅमिली सारखे मित्रमैत्रिणी आहेत, तर एकमेकांशी बोलायला काय तोंड बघायला फुरसत नाही. कनेक्ट फार महत्वाचं आहे, हे आपण आपल्याला समजावलं पाहिजे. हे महत्वाचं आहे की राहू देत नाही आता हे एवढंच ह्या आहे, ह्याच्यात काय काय छान छान करू शकतो आपण. फिरायला जाणं, बरं हे कोण म्हणतोय की ज्याला घरात बसून राहणं अत्यंत पसंत असतं. बरं, या सगळ्यात मला पुन्हा एकदा थोडंसं मागे जाऊन तुझं कौतुक करायचंय लाला, की तू खूप निर्मळ ह्यांनी हे मान्य केलंस, जे माझ्या घरी पण आहे. आम्ही खूप कामं करतो दोघी आणि आपले नवरे खूप गोष्टी सांभाळतात. जे तू प्रांजळपणे मान्य केलंस की मी घरी थांबलो, मी थोडासा बॅकसीटवर गेलो. आणि अजून एक गोष्ट अशी की चेहरा दिसणं, ग्लॅमर मिळणं, रस्त्यावर आमचे फोटो काढणं आणि तुम्ही कॅमेराच्या मागे असणं. पण यासाठी लाला तुझं कौतुक, कारण हे तुमच्या पिढीत खूप कमी जणांकडे आहे. आता पुढची पिढी खरंच खूप या दृष्टीने विचार करते, त्यांचं मला खूप कौतुक वाटतं. पण हे तुमच्या पिढीत कमी होतं, त्यामुळे तुझं कौतुक. मी परत एकदा रुजुता, थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. पण कसं आहे माहितीये का, अगेन
हे संस्कार माझ्या आईवडिलांनी माझ्यावर केले होते प्रश्नच की तुझं लग्न झाल्यानंतर तिला अर्धांगिनी म्हणणार ना, मग जर अर्ध अंग इक्वल आहे दुसऱ्या अर्ध्या अंगासारखंच, तर इट शुड बी काय म्हणतो आपण त्याला, त्याची वागणूक तशी दिली पाहिजे. मला लग्न करायचं असतं, मग मी एक मुलगी बघतो, हिला लग्न करायचं असतं, ही एक मुलगा बघते आणि मग आपण लग्न करतो. पण हे सगळ्या या प्रोसेसमध्ये आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जर सहजीवन छान व्हावं असं वाटत असेल तर काय करायचं नाही हेही कळलं पाहिजे. जसं ऍक्टर म्हणून तुला कॅमेऱ्यासमोर गेल्यानंतर आधी काय करायचं नाही हे कळावं लागतं, कारण ते केलंस तर तू नाहीच राहणार फार काळ कॅमेऱ्यासमोर. आता तुम्ही दोघी इतकी वर्ष कॅमेऱ्यासमोर आहात बिकॉज यू नो व्हॉट इज नॉट टू बी डन. मग काय करायचं हे जर तुम्ही चांगल्या ऍक्टर्स किंवा ऍक्ट्रेसेस असलात तर दिग्दर्शक आहेच ना सपोर्टिव्ह. त्यामुळे आपल्या आई वडिलांचा दिग्दर्शक म्हणून जर थोडाफार वापर झाला आणि आपण जर लर्निंग चालू ठेवणारे नवरा बायको होणार असू तर मला वाटतं आमची 31 झाली, 50 व्हायला काही फार त्रास पडू नये कोणाला. आता तुमच्या हातात पाटी पेन्सिल आली आहे, आपण एक खेळ खेळूया ज्याच्यात मी तुम्हाला साधे सिंपल प्रश्न आहेत, त्याचं उत्तर तुम्ही एक तर कॉपी नाही करायचंय, पण आम्हाला बघायचंय की तुमची उत्तरं मॅच होत आहेत का. तर त्याच्यात लाला किंवा अक्षर दुसऱ्याला पण वाचता येईल असं मोठं हवंय आम्हाला अक्षर, एकतर म्हणजे मोठं हवंय म्हणजे कॅमेरा छान दिसेल. एक मिनिट, मगाशीच आपलं बोलणं झालंय की मी डोक्यात काही ठेवत नाही, त्यामुळे जर मुळात लिहितात येऊ दे मग अक्षर वाचनीय आहे की नाही ते नाही, कारण अक्षर म्हणजे ना कॉम्पिटिशन असते, बारीक 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 इतकं लिहितो ह्याच्यात की काहीच करायचं. अरे मला तुला वाचता येते, मला वाचता चष्मा लावल्याशिवाय कळत नाही काही. भयंकर बारीक अक्षरात काहीतरी काहीतरी लिहित असतो, त्यामुळे अक्षर मोठं हवंय आम्हाला. आमच्या घरात कुठून सुरुवात होते अशा अनेक गोष्टी असतात. यू आर इन द सेम साइड ऑफ द कॉइन. म्हणजे पण तुम्हाला इथे एकमेकांबद्दल सांगायचं, म्हणजे आयदर मी किंवा ती किंवा जे तुम्हाला लिहायचं ते, पण हे कोण करतं दोघांपैकी. ओके. दोघांमध्ये छोटं मोठं भांडण झाल्यावर ते मिटवण्यासाठी आधी पुढे कोण सरसावतं किंवा आधी सॉरी कोण म्हणतं? बोलायचं नाहीये आणि डायरेक्ट उत्तर लिहायचं आणि आम्हाला दाखवायचंय. थोडस असं ठेवशील. थांबा, तिकडचं उत्तर येत आहे, पत्र आहे तिकडे. खूप खूप लिहित नाही, आज देणार उत्तर, आज देणार. एवढं मी बघत नाही. खरं तर तसं करावं लागतच नाही आणि कोणीच नाही. सो क्वाईट सिमिलर उत्तर. येस, वा वा, सॉलिड. जमताय अजून. सगळं शिकवल्यासारखं करतो हे. अगदी. वा वा, शाबास. कोण वाढदिवसाच्या तारखा विसरतो? वा वा, कोणीच नाही. क्या बात है. कमाल. कोण जास्त खर्चिक आहे? सगळ्याची उत्तरं कोणीच नाही असतील तर तुम्ही ते तसंच ठेवून द्या. वेळेनुसार ठरतं आणि दोघेही. गरज असेल त्याप्रमाणे. कोण घर जास्त व्यवस्थित ठेवतं? वा वा, मी आणि लाला. वा वा, कमाल. कोण जास्त रोमॅन्टिक आहे? अंडरलाईन वगैरे केलेला आला नाही मग. नाही, तू डिप्लोमॅटिक उत्तर देतोयस? नाही. हो. कोण जास्त गरजेनुसार ठरतं आणि तिचं म्हणणं आहे मी. हो, पण गरजेनुसार मीही होतो हे आता तिला जाणवलंच नसेल. काय बघा, लक्षात काय घ्यायचं, ग्रोथ
चा स्कोप आहे लाला आहे रोमॅन्स मध्ये. येस ओके, येस आहे. नाही काय प्रॉब्लेम आहे मी तुला सांगतो, इथे उंचीतला फरक प्रॉब्लेमॅटिक होतो. नाही विचारां काही याचं काहीच अरे नाही. अनेक वेळेला वरनच गेला माझा रोमॅन्टिक नाही मग तो रोमॅन्स असाच झाला पाहिजे. डाऊनवर्ड. नो नो हो एनिवे, पण म्हणजे ऍक्च्युली गरजेनुसार, कारण कुणाची कधी फक्त तू लक्षात mood. ठेव तिचं उत्तर. त्यामुळे मी म्हटलं तसं ग्रोथला स्कोप आहे प्लीज. अजून? हो हो अजून? नाही बरं. उंची थोडी वाढवायची आहे, रोमॅन्स वाढवायचा आहे. बरं. उंचीवरनं एक सहज गंमत म्हणून की तो खूप उंच आहे, आमच्या उंचीत बऱ्यापैकी फरक आहे. हम्म. तर ह्याचाही लोकांना एक असं अय्या केवढे उंच आहेत ते, की असं तो केवढा आहे. हां ओके, पण आता मी बुटकी आहे म्हणून मी कॉम्प्लेक्स नाही घेत. मी काय सांगते की तू उंच आहेस, मान्यच आहे. मी पण उंच असते तर लोक काय म्हणाले असते की लाला उंचच आहे, त्याची बायको बघितली केवढी उंच आहे. म्हणलं आत्ता तसं होत नाही, त्यामुळे तुझ्या उंचीला पुरेसा एकतर हे मिळतो की इम्पॉर्टन्स. रिकग्निशन. आणि म्हटलं दुसरं असं की आय लुक अप टू यू आणि तुला नम्रपणे वा वागायला. वा 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 नम्र. फक्त रोमॅन्स पोचायला हवाय लाला, एवढं लक्षात ठेव. पुढचा चष्मा प्रश्न. काढायला लागेल. खाण्याच्या किंवा फिरायला जाण्याच्या वेगवेगळ्या जागा कोण शोधून काढतं? हे आमच्या दोघांमधलंच असेल तर, आणि हो आम्हाला तुमच्या दोघांमधलंच आहे. हवंय. मग ठीक आहे. अख्खं कुटुंब असं नाही, सीमा, मी आणि रोहन. म्हणजे ते बरोबर. आता रोहन पण. येस येस करेक्ट आहे. घरातला पेपरवाला, दूधवाला, लाईट बिल ही सगळी कामं कोण जास्ती चांगलं करतं? नाही. दोघेही. हा म्हणजे लाईट बिल मी मोबाईल वरनं असल्यामुळे म्हणजे त्याचं काय मी म्हणतात, मी alarm बाहेरगावी लावून जेव्हा वगैरे. असते तो तेव्हा handle त्याचं करतोच. लक्ष असतं की दूध आलंय, खूप उरलंय. पण मला विचारावं लागतं, सीमा उद्या दूध येणार आहे का, म्हणजे ती पिशवी बाहेर ठेवायची आहे का. सो मॉनिटर ती आहे, ओके, हा ओके. हेल्पर पण मी त्याचं आहे. लक्ष असतं की खूप दूध शिल्लक आहे, उद्याचं दूध जरा बंद हा, कर. हा. म्हणजे नाहीतर घरात 3 पिशव्या दुधाच्या येऊन पडल्या हो. आहेत आणि फ्रीज मध्ये आता काय म्हणजे ह्याचं काय रेलचेल करायचं. दुधाची. व्यवस्थितपणा, सिस्टीम. तर- तिथे मगाशी मी म्हंटल का नाही मी असं नाहीये, म्हणून. हा. त्याचं तेवढं लक्ष असतं. पेपर या गोष्टीशी त्याचा संबंध नाहीये. मी वाचणं तो बंद वाचत केलंय नाही. पेपर हो. 10-12 त्यामुळे वर्ष. पेपरवाला आणि पेपरचं सगळं ही माझा लुकआउट आहे. म्हणजे कारण ती माझी गरज आहे. त्याच्यावरती एक गंमत पटकन जर ह्याच्यामध्ये सांगून चालणार हा, असेल हा. तर, की जेव्हा फेसबुक मी नवीन त्याच्यावरती रजिस्टर केलं माझं प्रोफाईल वगैरे, काही वर्षांनी मी त्याच्यावरती एक असंच आपल्याला व्यक्त व्हायला एक प्लॅटफॉर्म मिळतो ना, तर मी म्हटलं होतं त्याच्यावरती की आय गेट डिप्रेस्ड when I don't read a newspaper in the morning. Rather, I get frustrated when I don't get to read a newspaper in the morning, but I get depressed when I read the newspaper in the daytime, whenever. त्याच्यावर मला इतक्या रिॲक्शन्स आल्या ना, आणि सगळ्या माझ्या बाजूनी आल्या. ज्या पद्धतीने हल्ली पेपरमध्ये छापलं जातं. नाही, आणि अजून एक लालाचं आवडतं वाक्य आहे आमच्या घरात. मी वाचन म्हणजे मला भयंकर आवड आहे वाचनाची, माझं होत नाही त्याच्याशिवाय. पुस्तक खाणारी वाळवी आहे असं तुम्हाला. नाही, वाळवी नाही म्हणत मी, ही वाळवी पुस्तक असं खाते. नाही, पण पुस्तक हा. खाते हा. सीमा हा. इतकं, आणि तो वाचत नाही. आणि मला त्या- लोक विचारतात की अरे सीमाचं एवढं वाचन आहे, तुझं पण असेल ना, आता सांग. त्याच्यावर तो म्हणतो की ती पुस्तकं वाचते, मी माणसं माणसं वाचते. वाचतो. माणसांची मनं वाचायला मला आवडतं. मला वाटलंच होतं. पण तुझ्यापर्यंत ऑलरेडी पोहोचलेलं होतं. रोहनच्या बाबतीत बॅड कॉप व्हायचं असेल तर कोण काय होतं? व्हायचं असेल? बॅड Bad cop. कॉप. बॅड कॉप. प्रसंगानुरूप दोघही नाही, खरं तर कोणीच नाही, कारण बॅड कॉप नाहीच हा. व्हायला लागत. बरोबर. पण आता ती म्हणते तो- तसं की हा. प्रसंगानुसार ज्याला जे सांगावं लागतं ते हो. तो सांगतो. मग कधी कोणी थोडेसे डोळे मोठे करायचे हे हे प्रसंगावरती. फार वेळ येत नाही पण टचवूड. बरं, माझं अक्षर हळूहळू मोठं होत होत आहे, चाललंय धाक बाई, आता तुला काय. शॉपिंग कोण जास्ती करतं?
गरजेनुसार कोणीच नाही. वा वा, छान. मस्त मस्त, खूप छान. होय वा ना? वा 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 चल, जमलंय पाठी आपल्याला. पुन्हा एकदा कोरी बऱ्यापैकी करून जमलंय ठेवली. हा. 31 Yes, वर्षात yes, yes, ओळखलंय yes, तुम्ही. वा, छान. मज्जा आली गेम खेळून. Yes. है ना? आणि बऱ्यापैकी मी जवळपास होतो हे बरं झालं, नाही तर इथून बाहेर पडलं एवढंही माहित नाही. पण म्हणजे अगदी रंगबिंग नाही हा, विचारलं. करेक्ट त्यामुळे ठीक करेक्ट. आहे. हा. नाही नाही, नाही, पण- इंटरेस्टिंग होतं. नाही रंगबिंग विचारले असतेस तर तो सांगू शकला असता. हा. कारण मला हे अगदी आनंदाने सांगायला आवडेल की लाला माझ्यासाठी उत्तम शॉपिंग करतो. हो, मला हे किती रेअर आहे. उत्कृष्ट शॉपिंग Wow. करतो लाला माझ्यासाठी. त्यांनी आणलेल्या कपड्यांचे साईजेस चुकत नाही, कलर्स मला आवडले नाही तसं होत नाही. किंवा आमचं एक लाडकं दुकान आहे समजा कॉटन वर्ल्ड सारखं, तर कॉटन वर्ल्ड सारख्या ठिकाणी मी गेले तर मला काही मिळत नाही आणि लाला त्याच दुकानात माझ्यासाठी 5 टॉप घेऊन येतो. लाला माझ्यासाठी उत्कृष्ट म्हणजे शॉपिंग करतो. लग्नापासून तुझं शॉपिंग कोणीतरी करता अनेकदा, येतं असं, अनेकदा. है म्हणजे ना? तिचं ती करते. छान. नाही पण तुम्हाला जमणं हे पण आता ह्याच्यात उत्कृष्ट. थोडस 2 गोष्टी आहेत की हा. माझा चॉईस किती छान आहे हे तुम्ही पाहिलंच आहे. अहो, तुला तर माहितच आहे. बाई. एक गोष्ट. आणि मन वाचायला आवडतात, हम्म. त्यामुळे तिला काय आवड. आता ह्याचा एखाद्याला राग आला असता, त्या दोघात काय चाललंय, हा? मी ओवाळून घेतोय स्वतःभोवती, हा वेगळा विषय आहे. एनिवे, हा पण मला फार आनंद आहे या गोष्टीचा की म्हणजे तो स्वतः जाऊन उत्तम शॉपिंग करतो. हम्म. शिवाय त्याचे कुठे मित्रमैत्रिणी समजा गेलेत, आता उदाहरणार्थ त्याची एक मैत्रीण मध्ये बँगलोरला गेली होती, हम्म. तर त्याने व्हिडिओ कॉलवरती तिच्याशी हे करून माझ्यासाठी जी साडी ही घे असं म्हणून त्याने जी सांगितली होती. किंवा येवल्याला त्याचा एक मित्र गेला होता तर पैठणी सरप्राईज वा, म्हणून वा. मला त्यांनी कमाल. आधी सांगितलं नव्हतं. तर त्या व्हिडिओ कॉलवरती वगैरे घेतलेल्या सुद्धा इतक्या सुंदर साड्या होत्या की वा, मला वा. तक्रारीला मला वावच नाही. स्कोपच अजिबात नाहीये. नाही, म्हणजे काही नाहीच आहे तक्रार वा, वा, करण्यात. छान. आता 31 वर्ष झाली आहेत तुम्ही एकत्र आहात, तर संसारात सुरुवातीचा काळ वेगळा असतो, आत्ताचा काळ वेगळा आहे. तुम्ही एकत्र वाढता, संसार करता, तर सुरुवातीचा काळ आणि आत्ताचा काळ यात काय फरक वाटतो तुम्हाला? फरक म्हणशील तर तसा फार नाही. कायम काय विचारशील तर मैत्री आणि एक्साइटमेंट ओ, ही अजूनही तेवढीच आहे. वाव. आणि बाकी फरक म्हणशील तर वयानुरूप येणारा जो एक मॅच्युरिटी असते किंवा समजूत आपण ज्याला म्हणतो की मी दोन्ही बाजूनी समजूत की हे असंच असणार आहे आणि किंवा इथे मी कितीही हातपाय आपटले तरी यात फरक पडणार नाही. दोन्ही बाजूनी समजूत ही वाढली नक्कीच. पण बाकी आजही तेवढीच एक्साइटमेंट एकमेकांबरोबर असण्याची, एकमेकांबरोबर शेअर करण्याची आणि राहण्याची. किंवा काही दिवस कामासाठी बाहेरगावी गेल्यानंतर एकमेकांबरोबर एक छान गप्पा आणि याची संध्याकाळ असण्याची ही एक्साइटमेंट जेवढी पूर्वी होती तेवढीच अजूनही आहे. क्या बात आहे, कमाल. पण मग तो जो एक्साइटमेंट तू म्हणतेस तर ते टिकवण्यासाठी तुम्ही काही स्पेसिफिक असं करता की ठरवून या काही गोष्टी आम्ही करतोच? नाही. नाही. आम्ही जसे आहोत तसेच राहतो. म्हणजे तिच्या उत्तरातल्या मगाच्या प्रश्नाच्या तुझ्या उत्तरातली खोच, मेख आणि गंमत ही तुला कळली असेलच मोर ऑर लेस. पण एक्साइटमेंट मध्ये काय आहे माहिती आहे का, मी ॲक्वेरियन आहे, राईट, फेब्रुवारी बॉर्न. आणि एक लिंडा गुडमन नावाची ॲस्ट्रॉलॉजर आहे जी खूप छान एक वाक्य लिहिते की ॲक्वेरियन्स म्हणजे काय, तर विजडम आणि इन्सॅनिटी गोज हँड इन हँड. त्यामुळे मी कधी काय करेन ह्याच्यामुळे जी एक्साइटमेंट असते की अरे देवा असंही असतं. आणि दुसरं असं असतं की ऍक्सेप्टन्स आहे. ती म्हणाली ना की बाबा ये ऐसेही चलेगी. मी एका गाडीच्या मागे लिहिलं होतं की ये ऐसेही चलेगी, तुम्ही कितीही आपटा काहीही फरक पडणार नाही. पण मगाशी मी शॉपिंगचा मुद्दा म्हटले ना की उत्तम शॉपिंग तो माझ्यासाठी करतो, पण म्हणून तो ते अॅनिव्हर्सरीलाच अगदी जाऊन आणेल आणि ते रात्रीच मला देईल किंवा वाढदिवसाच्याच ह्याला तो असं नाहीये. कारण रुटीन मेक्स लाईफ डल आणि विच इज ओके. म्हणजे मला असं होतं की एरवी हे आणतो ना. पण
ते एक तो दिवस किंवा आता हल्ली बऱ्याच जणांचं असतं की व्हॅलेंटाईनला वेगळं गिफ्ट लागतं, अॅनिव्हर्सरीचं वेगळं गिफ्ट पाडव्याचं वेगळं पाडव्या- लागतं. तर हे नाहीये आमच्या आयुष्यात. हो. पण त्याचीही नसते अपेक्षा, माझीही नसते अपेक्षा, आणि त्याच्यावर न वादविवाद झालेत किंवा काय एक साधं फूल सुद्धा नाही आणलं, करेक्ट. नाही, काय फरक पडतो? म्हणजे कधीतरी पूर्वी मी मोगऱ्याचा गजरा वगैरे तिला खूप आवडतो अजूनही म्हणून आणतो. आणलाही असेल, अजूनही कधीतरी आणतो. पण तिच्या लक्षात आलं की हा लक्षात ठेवून दर आठवड्याला एकदा तरी मिनिमम असं नाही करत, मग तीच आणायला लागली तिच्यासाठी. हो, मला सोपं झालं की आवडतं नाही ना, लाईफ. मला फुलं आवडतात. सो असं हे आहे म्हणजे पण की मी याच्यात थोडस एक वेगळं म्हणेन की कशा टप्प्याटप्प्याने गोष्टी बदलतात, की आधीचा जो काही एक उर्मी ओव्हरऑल नवदाम्पत्य म्हणून आयुष्याकडे बघण्याची, मग ग्रॅज्युअली तुम्ही संसाराचा एक अविभाज्य भाग आणि जबाबदारी घेणारे, मग ती आई वडिलांचीही अनेकदा असते, जी सीमानी माझ्या आई वडिलांची खूप घेतली, तिच्या आईचीही तिने व्यवस्थितच सगळ्या पद्धतीने, जसं तिच्या बहिणीनेही केलं किंवा माझ्या बहिणीने केलं, पण ती घेत जावं लागतं. त्यामुळे तुमचे रोल्स बदलतात आणि त्या रोलमध्ये तुम्ही तुमचं कॅरेक्टर करेक्ट प्ले केलं तर तुम्ही आज ज्या ठिकाणी ऍक्टर म्हणून आहात त्या ठिकाणी पोहोचू शकता. तेच आयुष्याच्या बाबतीत आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आता गेल्या 25-26 वर्षात आमची जबाबदारी आमच्या आई वडिलांची त्यांच्यानंतर, किंवा दादा आहेत ऑब्व्हियसली आणि त्यांची ती तेवढ्याच यांनी घेते, हळूहळू मग ती रोहनच्या दिशेने फोकस शिफ्ट होत गेला. तो आता हळूहळू आणखीन शिफ्ट होईल जेव्हा रोहनच्या लग्नाचा विषय येईल. ह्या सगळ्यामध्ये जसं मी म्हटलं की आम्ही जसे आहोत तसे एकमेकांबरोबर आणि जगाबरोबर वावरतो. त्यामुळे कुठेही त्याच्यामध्ये तो अनपेक्षितपणा नसतो की अरे हा मगाशी किंवा आत्तापर्यंत वेगळा वागत किंवा बोलत होता, आता हे असं अचानक शॉक नसतो, एक्साइटमेंट असते. हा फरक आहे. आणि ते रोल्स तुमचे ज्या पद्धतीने बदलतात ते जर तुमची नाळ मुळात तुम्ही करेक्ट धरून ठेवून बदलत राहू शकलात तर तुमच्या ओव्हरऑल आयुष्यामध्ये ती एक्साइटमेंट ऑटोमॅटिकली येते आणि ती आम्ही खरंच एन्जॉय करतोय. याचा मी तुला परत एकदा सांगतो की दुसरी महत्वाची गोष्ट, जे कदाचित नवीन मुलं मुली किंवा सिनियर्स सुद्धा हा कार्यक्रम जेव्हा पाहतील, मी BA सायकोलॉजिस्ट आहे. ह्याचा अर्थ मी काही सायकोलॉजी मधलं तर नाही, मी ऑब्झर्वेशन मधूनच खूप गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. समजलोय असं म्हणणार नाही, पण आमचं लग्न झालं यात मगाशी जसं मी म्हटलं की तिचा एक मित्र असणं याच्यात काहीच वावगं नाही. तसं मी रोज कुणाच्या ना कुणाच्या प्रेमात पडत असतो, रोज. कारण मला इतकं, म्हणजे ज्याला लुभाना म्हणतात ना, मग ती तुझ्यातली एखादी कला असेल, तुझ्या बोलण्याचा तुझा आवाज असेल, कारण मी व्हॉइस आर्टिस्ट पण आहे, त्यामुळे मला पटकन त्यातली गंमत जाणवू शकते. आणि असं प्रेमात पडत जर आपण राहिलो आणि परत आपली नाळ जर आपण तितकीच घट्ट धरून ठेवली आणि तितक्याच प्रेमाने ती जोपासली आणि सांभाळली तर तुमचं आयुष्य बोरिंग कधीच होऊ शकत नाही. सिरियसली. हा, म्हणजे पहिल्यांदा त्याचा स्वभाव खूप विटी म्हणतो आपण तसा आहे. माझा आहे तो लोकांना फारसा कळत नाही, कारण मी फारसा बोलतच नाही. आणि हिच्यात दांडू असतो. विनोद सोडा. हा, पण फन लव्हिंग माझंही नेचर आहे, जे लोकांना फारसं माहिती नाहीये, पण मी असते आणि मला इन्सेन मजा करता येते. हे फारसं लोकांना माहिती नाहीये. पण पांचटपणा जेवढा आम्ही पहिल्यांदा करत होतो, पीजे मारणे, शाब्दिक विनोद करणे, एकमेकांच्या शब्दाला माती लागू न देता वरच्यावर उचलत राहणे, हे आम्ही तितक्याच हिरिरीने आजही करतो. आणि रोहन काही वेळेला हताश होऊन आमच्याकडे बघतो की हताश की आणि कोण आहात हरतो तुम्ही, काय करताय? आणि वय काय तुमची. असा प्रवास. फारच छान. त्यामुळे मध्यंतरी रोहनला कोणीतरी मदर्स डे का काहीतरीच्या वेळेला विचारलं होतं की आता तोही स्वतः म्युझिक मध्ये त्याची करिअर घडतीये, तर त्याला विचारलं होतं की तुझ्या आईबद्दल तू काय, एक बाईट सारखं ऑन हे न्यूजपेपर, हे इन प्रिंट, त्याचं टायटल काय होतं, माझी आई एक झक्कास बाई आहे. धमाल 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 धमाल, एक धमाल बाई आहे, कारण तो घरात बसतो. त्यामुळे
ह्या सगळ्याचा त्याच्यावरही परिणाम होतो. बरोबर. त्यामुळे कदाचित त्याचं आणि त्याच्या बायकोचं रिलेशन ही त्यामुळे इतकंच बेसलाईन टाइमपास. आहे आमच्या हा. ह्याची. मला असं वाटतं की धमाल धमाल. आयुष्यामध्ये. वा, हम्म. कमाल. लाला, तू विविध आवाज काढतोस, अनेक ऍड्स मध्ये तुझे आवाज असतात. तर आत्ता इथे तुला आवडतील ते तुझे फेवरेट असे 2-3 आवाज, पण त्याच्यात तुला सीमाचं कौतुक करायचंय त्या आवाजात, वेगवेगळी वाक्य. अच्छा, म्हणजे मला इथे लेखक आणि एक एक परफॉर्मर वाक्य रे, एक-एक छोटं वाक्य. छोटं. लेखक वगैरे नाही. अरे बायको 31 निबंध वर्ष नाही लिहायचा तुझ्या रे बरोबर. माझ्यावर. काय आहे? अनेक कौतुकाच्या गोष्टी असतात की मनात. हा. हो असतात ना, Please, माझ्या आहेत ना. लेखक होऊ अगं नकोस. म्हणूनच मला नवरा हो. नाही लेखक म्हणजे मला तो करेक्ट शब्दात लिहिता आला पाहिजे ना. Okay. निबंधच सुचलाय मला खरं तर. नाही नाही, प्लीज एक एक वाक्य हवंय आम्हाला. पण विविध आवाजात हो, तुझे आवडते खरं तर 3 मी आवाज. मिमिक्री नाही करत बरोबर. खरं तर. हा, हा. हा. म्हणजे मी खूप हिंदी स्टार्सना मराठीत डब केलाय. हम्म. बच्चन साहेबांना तर तुला खरं सांगतो की अमिताभ बच्चन हा जो कोणी कलाकार म्हणून अरे तुरे, हा हा, बरोबर. कलाकार म्हणजे विथ रिस्पेक्ट, हम्म. हा जो कोणी कलाकार परमेश्वराने घडवलाय ना, त्या माणसाची एक जाहिरात डब करायची आहे बघ माझ्या आत्तावर आत्ता काढतो. की इट्स अ वर्कशॉप इन इट सेल्फ. हम्म. ते काय करतात ना वयाच्या 82व्या वर्षी सुद्धा. हॅट्स ऑफ टू दॅट पर्सन. तर त्यांच्या बाबतीत कसं आहे, त्यांचा आवाज खूप वेगळा बच्चन्स व्हॉइस आहे आणि जो जगभर लोक कानात साठवून आहेत. तर त्यांना मी मराठी आणि हिंदीत दोन्हीही आता वयोमानानुसार त्यांना थोडंसं हिंदीत पण मी करतो. पण मी मिमिक्री करत नाही, त्यामुळे मला तो ऐकल्यानंतर मी रिप्रोड्यूस करतो नॉर्मली. पण हरकत नाही, आपण प्रयत्न करू. मग अगदी छोटस म्हणजे काय करायचंय ते परत सांग, कारण कौतुक सीमाचा. नाही काय होतं ना, 4 चौकात बायकोचं कौतुक सगळेच करतात ग. म्हणून मला एकदा जरा हा ओके बायकोचं कौतुक. मैं इतना ही कहना चाहूंगा, जिस तरीके से सीमा ने घर संसार, हमारा संसार छोटा सा है, और मेरे माता पिता की सेवा की है, रोहन को जन्म से आज तक बड़ा किया है, गाना संगीत जो रोहन में है उसको निखारा है, उसके लिए सीमा काबिल तारीफ है और मैं सहे दिल से उसका शुक्रगुजार हूं. वा 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 वा. कमाल. किती मज्जा. खोटं करायला लागतं ना काही काय. म्हणजे आवाज ग, आवाज आवाज I आवाज get you, I आवाज get you. एक मिनिट आवाज. I हेच get मी you. माझ्या आवाजात बोललो असतो की चाललं असतं ना. पण एवढा वेळ तू करतोयस कौतुक, त्यामुळे ठीक आहे, तुझ्या आवाजात. नाही पण हे खूप जेन्युइनली मी म्हटलं, Yes, फक्त of माझ्या course. आवाजात नाही म्हटलं. खरं. आता रोहन यंग आहे. हम्म. यंग मुलांचे विचार काय आहेत हे आपण बघतोय. कदाचित आपल्या घरातल्या मुलांचे विचार थोडे वेगळे आहेत, पण जेनझी विचार बरोबर. म्हण, मुलं घाबरतायत लग्न करायला किंवा करावं की नाही, ही जबाबदारी घ्यावी की नाही. तर तुम्ही त्यांना काय सांगाल लग्न या संस्थेविषयी? त्यांनी करावं नाही करावं किंवा त्यांच्या मनातली जी भीती आहे याविषयी तुम्ही काही सांगू शकता का त्यांना? मी खरंच सांगेन की एक निर्णय स्वतःसाठी बघा. ती कम्प्लीट फिल्म ही ह्युमन रिलेशन्स बद्दलची आहे, कपल्स बद्दलची आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टर्सनी वेगवेगळ्या पद्धतीने लग्न ह्या संस्था म्हणतो आपण त्याला, लग्न संस्था. लग्न हा इव्हेंट नाही आहे. इव्हेंट घडतो आणि विझून जातो. तिथलं स्टेज पासून सगळं हलवलं जातं आणि पुन्हा ग्रासरूट आपल्याला दिसायला लागतं. लग्न ही संस्था आहे, ती जोपासायची असते, ती वाढवायची असते आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या रक्ताचं पाणी करावं लागलं तरी ते करावं लागतं. आणि ते जर नाही केलं तर त्या रोपट्याला चांगली गोंडस गोड फळं लागत नाहीत. हे अनेकांचे अनुभव आहेत. त्यामुळे एकदा ठरवलं ना, लिव्ह इन वगैरे सगळं टाइम प्लीज घेऊन आपण जे आपापसात करतो ते आहे माझ्या मते. कारण लग्न करायचं असेल तर तुम्हाला जबाबदाऱ्या खांद्यावर पेलवाव्या लागतात आणि त्या पेलण्याची तयारी आधीच तुमच्या खांद्यांची तयार व्हावी लागते. त्याच्याशिवाय खरंच करू नका. जर करणार असलात तर खुल्या दिलाने, मोकळ्या मनाने आणि कम्प्लिटली झोकून देऊन
ऍक्सेप्ट करा, कारण ऍक्सेप्टन्स सारखी कोणतीही दुसरी चांगली गोष्ट जगात नाही. कारण नाही तर तुम्ही जर बारीक बारीक गोष्टी जर ऍक्सेप्ट नाही केल्यात ना, तर ज्याला सायकोसोमॅटिक डिसिजेस म्हणतात ते आतून सुरू होतात. जर तुमच्या आयुष्यात एक नवीन कोणीतरी येणार असेल, अनफॉर्च्युनेटली काय होतं की आजच्या न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये ना, माझ्या बेडरूम मध्ये मला अजून कोणी आलेलं चालत नाही हा प्रॉब्लेम झालाय. त्यासाठी तुम्ही इंटरपर्सनल रिलेशन्स कडे लक्ष द्या. त्या एका 8 इंची 6 इंची 4 इंची पूर्वी त्याला काय म्हणे मला माहित नाही, मोबाईलला काय म्हणावं हे अजून खरंच तर कुणाला कळलेलं नाहीये. जसं इडियट बॉक्स पूर्वी म्हटलं जायचं, तसं हे इडियट गॅजेट तुम्हाला इडियट बनवताय. त्याच्यापेक्षा थोडंसं तुम्ही जर ह्युमन बनून, माणूस म्हणून जर कनेक्ट होऊ शकलात ना, तर सुखी संसारासारखी गोड फळं देणारी दुसरी गोष्ट नाही. फक्त मोकळ्या मनानी, खुल्या हृदयानी आणि डोळे उघडे ठेवून त्याच्याकडे बघायला शिकलं पाहिजे. मला असं वाटतं की रिलेशनशिप ही जेव्हा पूर्ण आयुष्यासाठी आपण एखादी आता स्वीकारायची ठरवतो, तेव्हा आपलं पटलं नाही तर ह्याच्यासारखी असुरक्षित सुरुवात नात्याची असू शकत नाही. आणि ही असुरक्षितता जर बॅक ऑफ युअर माइंड घेऊन तुम्ही त्या नात्यात प्रवेश करणार असाल, तर ती हळूहळू हळू त्याच्यात झिरपायला लागते. मला असं वाटतं की हल्ली पूर्वीसारखे काही बालविवाह वगैरे होत नाहीत. हल्ली सगळं मुलं मुली स्वतःचं करिअर वगैरे सेट झाल्यानंतर मग लग्नाचा विचार करतात. तर माझा ह्याच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे की सेट एकदा सगळं झाल्यानंतर मोल्ड होणं अवघड जातं. तर सेट का पाहिजे सगळं सेट लग्न करायच्या वेळेला? का पाहिजे गाडी, घर आणि म्हणजे लक्झुरीज नकोत का? चांगली लाईफस्टाईल नको का? तर नाही, पण एकत्र मिळून ह्या गोष्टी उभ्या करण्यामधली मजा वेगळी असते. आणि त्याच्यामध्ये एक घडत जाण्याची क्षमता स्वतःची शिल्लक असताना जर रिलेशनशिपमध्ये आपण शिरलो, तर रिलेशनशिप नातं घडवण्याची शक्यता कायम राहते. आणि मग त्यात ही असुरक्षितता मनात असू नये की आपलं नाही पटलं तर नाही. एका छान फेजचा आयुष्यातल्या माझ्या आता सुरुवात होणार आहे. माझ्या आयुष्यातल्या एका सुंदर फेजची आता ही सुरुवात होणार आहे आणि मी संपूर्ण पॉझिटिव्हली 100% माझं त्या नात्याला देईन आणि यातनं काहीतरी छान निर्माण होईल एक नातं. हा विश्वास मनात ठेवून जर लग्न किंवा काय कोर्टशिप असेल, मग लग्न असेल, जे काही असेल नातं असं मी म्हणेन, नवरा बायकोचं नातं, त्या पॉझिटिव्ह नोटवरती ती सुरुवात व्हायला हवी नात्याची. त्याचं पर्यवसान कशात तरी चांगल्यातच होईल असं मला वाटतं. स्वतःच्या म्हणजे मला खूप मनापासून असं सांगावंसं वाटतं की बहुतेक गोष्टींचे सगळे आग्रह धरून की घर पाहिजे, गाडी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, स्वतःचं घर झाल्याशिवाय मूल होऊ द्यायचं नाही. मला तुमच्या मतांबद्दल आदर आहे, पण ह्या गोष्टी एकत्र निर्माण करण्यामध्ये एक वेगळी मजा असते. आणि 31 वर्ष संसार केल्यानंतर अगदी हक्कानी हे सांगू शकतो की ती मजा वर्थ आहे. ती नक्की अनुभवा आणि वेळेवर डिसिजन घेऊन वेळेवर सुरुवात करा सगळ्या गोष्टींची. म्हणजे मग बिफोर इट्स टू लेट लाईफ विल बी सॉर्टेड. म्हणजे मडकं पक्क होण्यापूर्वीच तुम्ही. आणि मगाशी सीमा फार छान वाक्य बोलली की मी पासून आपण पर्यंतचा जो प्रवास आहे ना, हा निर्णय घेऊनच करायचा असतो आणि आपण झाल्यानंतरचा प्रवास हा एकत्रितपणे करायचा असतो आणि त्याची मानसिक तयारी असण्याची गरज आहे. तो फार आणि सुंदर तो प्रवास खूप सुंदर प्रवास आहे 100%. हा, हे मला मान्यच आहे की कुठल्याही प्रकारची शारीरिक मानसिक हिंसा जर तुम्हाला आढळली त्या नात्यात, तर ताबडतोब त्याच्यातनं बाहेर पडा. कसंही करून ते सहनच करा, कसंही करून ते नातं. आणि हे मुलगा मुलगी दोन्हीच्या बाबतीत आहे. हा, मी फक्त मुलींच्या बाबतीत हे म्हणत नाहीये. कुठल्याही प्रकारचा अब्यूज सहन करण्याची गरज नाहीये. पण तसं काही असेल तर 100% त्यातनं बाहेर पडा. पण
असुरक्षितता मनात घेऊन मात्र नात्यात नक्की प्रवेश करू नका. करेक्ट. म्हणजे कसं आहे की मी ते आपणचा जो प्रवास आहे ना, मला हे होऊ द्यायचं आहे की नाही आणि मला कुणाबरोबर ते होऊ द्यायचं आहे, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. मला लग्न करण्यापूर्वी हा विचार करायला पाहिजे की ज्याच्याशी किंवा जिच्याशी मी करतोय ते वाईब होणार आहे की नाही, जेल होणार आहे की नाही. आणि देन म्हणजे आपण लहानपणी जसं ते एक माती असायची बघ, चिकण माती, आणि त्या वेगवेगळ्या रंगाची आपण ते असं करून त्याचा एक खडू बनवायचो किंवा काहीतरी, ते नंतर वेगळे नाही करता येत रंग. ते एकदा एक झाले ना की ते खूप सुंदर मिसळतात. हा, तसं होण्याची जर कुठेही शंका आली तर त्याच्यात शिरू नका. शिरतानाच पूर्ण काळजी घ्या आणि शिरल्यानंतर मग डिव्होशन इज मोर इम्पॉर्टंट. आणि त्याची मजा घ्या. त्याची मजा घ्या. कारण कोणाशी तरी जेव्हा तुम्ही दुसऱ्याशी कमिटेड असता तेव्हा स्वतःशीही तितकेच कमिटेड असता. आणि अशी कमिटमेंट असणं हे खूप छान असतं आणि ते तुम्हाला समृद्ध करतं माणूस म्हणून. आणि एकंदर तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही समृद्ध करतं. त्यामुळे नक्की ही आय विल से की अशी जॉयरायडेगीची प्रत्येकाने घ्यावी, अनुभवावी. प्रश्नच नाही. वा वा, खूपच छान, फारच छान सांगितलं तुम्ही, खरंच मस्त वाटलं. थँक्यू. आता तुम्ही एकमेकांना, जसं आपण सुरुवातीला त्या काळातले तुम्ही दोघं आणि तुम्ही फोन केलात, तर आत्ता या क्षणी 31 वर्ष झाली आहेत संसाराला, आता तुम्ही एकमेकांना एक वोकल लेटर इथे म्हणायचं आहे. आपण आजकाल पत्र लिहित नाही, पूर्वी पत्र लिहित होतो. तर तसंच पत्र, पण ते वोकल असेल. अगदी प्रिय सीमापासून तुझाच श्रीरंग किंवा लाला, असं एक लेटर दोघांनी एकमेकांना. ओके. फोन कॉलच मे बी नाही, पत्र. पत्र ठरलंय ना आता, पत्र. आधीचा कॉल होता, आता पत्र. प्रिय सीमा, अनुरूपच्या मुलाखतीमध्ये मी खूप ओपनली जाहीर केलं की मी रोज कुणाच्या ना कुणाच्या प्रेमात पडत असतो. रादर व्यक्तीपेक्षा त्या व्यक्तीमधल्या एखाद्या गुणाच्या किंवा काही व्यक्तीच्याही का नाही, मला एखाद्याची लकब आवडेल, एखादीचं आवाज आवडेल, एखादीचं नृत्य, व्हॉट एव्हर, मुलगा मुलगी पुरुष बाई, नो डिस्क्रिमिनेशन, हे त्याच्यात काही हे नाही. पण ह्याचा अर्थ तिकडेच लक्ष असतं का, तर नाही. आय स्टील लव्ह यू, आय स्टील बिलॉंग टू आवर फॅमिली, आणि खूप प्रवास करायचा आहे अजून. सो लेट्स स्टे हेल्दी. अजूनही आणि पुढेही तुझाच लाला. वा वा. कमाल. प्रिय लाला, 31 वर्ष झाली संसाराला असं म्हणताना मला कधी कधी खरंच गंमत वाटते. 31 असं वाटतं, माझा विश्वास नाही बसत त्या गोष्टीवरती. इतकं ह्या आपल्या संसारामध्ये अजूनही ताजेपणा आहे, फ्रेशनेस आहे आणि ओढ टिकून आहे. त्याचं कारण अनेकदा तुझी एखाद्या गोष्टीवरची वेगळीच रिॲक्शन हे असतं, हे मान्य करूनही ते तसं कायम ठेवण्यामध्ये मी अशा पद्धतीने मला ते मांडायला आवडेल की ते तसं ठेवण्यातला तुझा जो वाटा आहे त्याच्याविषयी मला कायमच आदर आहे आणि तो तसाच राहील. व्यक्ती म्हणून जो निखळपणा मला तुझ्यातला एक 32 वर्षापूर्वी भावला, तुझ्या मनामध्ये किंचितही कटुता कोणाविषयी नसणं आणि जे काही आहे ते एखाद्या ओपन बुकप्रमाणे असणं, हे मला त्यावेळेला जेवढं भावलं तेवढंच आजही मला भावतं. आणि माझं क्लोज्ड बुक असणं किंवा मला हवं असेल तितकंच ते पुस्तक उघडणं हे तुझ्या सहजपणे ॲक्सेप्ट केलंस, त्याचाही मला आनंद आहे आणि त्याविषयी मला कृतज्ञता आहे की तू मला मी असू दिलंस आपल्या नात्यामध्ये. याची कृतज्ञता मला कायम व्यक्त करायला आवडेल. आणि रोहनच्या बाबतीत मला असं सांगायला आवडेल की आज तो जसा काही त्याची वाटचाल करू बघतोय
त्या वाटचालीमध्ये तुझा ज्या पद्धतीने त्याला न सांगता सपोर्ट असतो तो खूप मोलाचा वाटतो मला. कारण जनरली आपल्याकडे आई आणि मुलगा असं एक हे होत जातं तयार असं म्हणतात. तर त्याच्यात ते ॲक्सेप्ट केल्यानंतर तरीसुद्धा गाईड तू ज्या पद्धतीने त्याला करत राहतोस त्याच्याविषयी सुद्धा वेगळा आनंद मला व्यक्त करायला आवडेल. आणि तू जसा कायम मला सरप्राईज करत राहतोस चांगल्या आणि वाईट दोन्ही अर्थाने तसाच करत राहा. आणि पुन्हा एकदा थँक्यू फॉर लेटिंग मी बी मायसेल्फ आपल्या संसारामध्ये. तुझीच सीमा. पत्र मिळाले, लवकरच उत्तर पाठवेन. वा 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 वा, कमाल कमाल. आता अगदी शेवटी जाता जाता थोडक्यात तुमच्या मते, दोघांच्या मते सुखी संसाराचं अनुरूप सूत्र काय? स्वीकार, समजूतदारपणा आणि पुढे जाण्याची तयारी. झालं इतकंच? नाही म्हणजे मी करेक्ट आहे. हा म्हणजे अजून नंतर मी बोल. तू ऍड कर काय तुझं. मी स्वीकार, समजूतदारपणा, पुढे जाण्याची ह्याच तयारी. नोट्सवरती, कारण हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तिने करेक्ट हे सांगितलेलंच आहे. माझे सद्गुरू डॉक्टर स्वरूप प्रामाणिक आणि मा आमच्या नेहमी एक गोष्ट सांगतात आम्हाला की सीमा जसं म्हणाली स्वीकार, ॲक्सेप्टन्स, ते खूप गोड पद्धतीने सांगतात. आम्ही त्यांना भाऊ म्हणतो. भाऊ काय सांगतात की काहीही घडलं जगात, म्हणजे ती बायको असो, तो नवरा असो, त्यांनी फिजिकल अब्यूज किंवा मेंटल हॅरॅसमेंट सोडता. कारण तुम्हाला सहजीवन महत्वाचं आहे. कुणी कितीही तुम्हाला शिव्या दिल्या, कुणी कितीही तुमची स्तुती केली, तरी तुम्ही एका पॉइंटला जर त्या सगळ्याकडे शांतपणे, तटस्थपणे थोडंसं राहून, कारण ते फार महत्वाचं असतं. हो का, बरं, इतकंच फक्त जर म्हटलत ना तर फ्रिक्शनही होत नाही आणि डोक्यात हवाही जात नाही. हो का, बरं, म्हणजे सीमाने कितीही माझी स्तुती केली की असं आहे, तसं आहे, तसं आहे, ती जर माझ्या डोक्यात गेली ना तर फ्रिक्शन सुरू होते. सीमानी मला जर एखाद्या वेळेला तुला कळतं का, तू काय करतोयस असं म्हटलं, हो का, बरं, नेक्स्ट टाइम मी सुधारू शकतो. त्यामुळे सद्गुरूंचे शब्द इतकेच असतात, पण ते आता इतक्या ह्या सगळ्या मुलाखतीचं समिंग अप कशावर होत आहे तर सद्गुरूंच्या 3 शब्दांवरती. हो का, बरं, ॲक्सेप्ट. त्याच्यासारखा दुसरा ब्लिस नाही. वा वा, कमाल. हां, मला रादर ॲड करायला मला आवडेल की त्याचा पाया प्रेम आणि मैत्री असावा आणि प्रेम आणि मैत्रीच्या पायावरती पुढे स्वीकार असावा. पुढे जाण्याची तयारी की काल विसरून नवा दिवस आणि नवी सुरुवात. हे अशा पद्धतीने संसार होतो. नाही, कारण खरंच आहे की नाही की हो का बरं म्हणजे चल ठीक आहे असं नाही आहे. हो का बरं, आत्ता हे असं झालंय, पण ही माझी बायको आहे किंवा हा माझा नवरा आहे आणि तो असणारच आहे किंवा ती असणारच आहे. ह्यातला जो ऍक्सेप्टन्स आहे ना, तो प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर आणि मैत्री ह्या बेसवरती तो उभा आहे. तो तुम्ही एकदा हो का बरं म्हणून ऍक्सेप्ट करा, गेट अलॉंग. वा वा, फारच गोड. खूप छान सांगितलं दोघांनी. कमाल गप्पा झाल्यात आपल्या आज, त्यामुळे मजा आली. अनुरूप कडून थँक्यू. अरे वा, मस्त. क्या हे आत्ता केलं ना, हो लगेच रेडी. तीच आयडिया होती, मला कळलं होतं ते आधी करण्यामध्ये. व्हेरी नाईस, थँक्यू. करेक्ट सीमा, मध्ये मध्ये गाळलेल्या जागा आहेत त्या भरा नंतर. आता घरी जाऊन ते आणि मी स्कोप ठेवला नाहीये बघ फारसा. यशस्वी संसाराची हीच तर गुरु किल्ली टाइप्स वगैरे असं. वा, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आपल्या खूप मनसोक्त गप्पा झाल्यात. मस्त वाटलं, मजा आली, खरंच छान वाटलं. आणि महत्वाच्या विषयावरती
अशा पद्धतीने या विषयावरती बोललं जायला हवं. खूप सध्याची गरज आहे. खरंय. त्यामुळे अनुरूपचे आणि तुमचेही इथे येऊन आमचे मौलिक विचार आम्हाला सांगण्याची संधी दिली त्याबद्दल अनुरूपचेही आभार. येस, Thank you. थँक्यू Yes. थँक्यू. खूप मजा आली.